मंडळी, मनोरंजनाची सहल घडवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, ऍक्टर होण्यासाठी काय काय लागतं? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पुढील प्रहसनातून, आणि तेही तुफान लाफ्टर सोबत। जो मिळवण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या यंग ब्रिगेडला। हॅलो हॅलो, धोपटकर सर ओळखलत का मला? रंगकुमार थत्ते बोलतोय सर। हो हो हो, तुमच्या शिबिरातलाच एक विद्यार्थी। हो 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 हो, तोच जो जीप टाळूला न लावता ल म्हणायचा। हो, तेव्हा म्हणायचो हा सर, नाही आता म्हणतो सर ल। तेव्हा पात्राची ती गरज होती त्यामुळं मी तसं म्हणायचो, पण आता व्यवस्थित ल बोलतो। हो सर, नाही खूप दिवसांनी फोन केला कारण इतकी वर्ष मी रंगभूमीशी जो प्रामाणिक राहिलेलो आहे त्याचं फळ मला आत्ता मिळालंय सर। हो, एका सिनेमात प्रमुख नटाची भूमिका करतोय। हो सर, हो हो, पण सर काय झालंय, आपल्या शिबिराला बरीच वर्ष गेल्यामुळे मला आता कळत नाहीये श्वासांचा रिदम मी काय बरं ठेवू। नाही, हिरोईनला मला हाक मारायची आहे सोना अशी, तर मी सोना असं म्हणू की सोना असं म्हणू की सोना असं म्हणू सर? दुसरं म्हणू ना, मलाही जाणवलं सर की ते तसं म्हणायला हवं। हो सर, हो सर, हो सर, थँक्यू सर, थँक्यू। येस सर, जय रंगभूमी सर, ठेवतो। शिवाली, काही गोष्टी खूपच लाल असतात ना? ओंकार, माझ्याविषयी काही बोललास का? नाही नाही, मला माझ्या स्क्रिप्टमध्ये ॲडिशन सुचलं होतं, म्हटलं घेऊन टाकू। अच्छा, डिटेलिंग करायची सवय काय गेली नाही तुझी? नाही जाणार ती। खरं तर काय ना, मी अनेक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक भूमिकेत अनेक डिटेलिंग्स करण्याच्या सवयी आहेत। काय होतं, तुला कळणार नाही, तू रंगभूमीवर कधी कामच केलेलं नसल्यामुळे तुला कळणार नाही की रंगभूमी तुला काय शिकवते। काय ना, वृत्तीच तयार झाली नाहीये तुझी रंगभूमीशी प्रामाणिक राहण्याची। मुळात आपल्याला दिलेली वाक्य आधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि मग ॲडिशन्स घ्या, जेणेकरून ते तुमच्या पात्रासाठी मारक ठरणार नाहीत, हे लक्षात घे। एनिवे, तुला काय कळणार म्हणा, तू काय केलंयस अभिनयासाठी? मी पप्पू जांगड गुत्तानींचा क्लास लावला होता अभिनयाचा। मुळात पप्पू झांगड गुत्तानी नावाचा इसम अभिनयाचे धडे देतो यावर विश्वासच नाहीये माझा। पण काय ना, अभिनयाचे वेगवेगळे पैलू, पद्धती आहेत। आपण कायिक अभिनय करू शकतो, वाचिक अभिनय करू शकतो, याच्याबद्दल काही माहिती आहे का तुला? कायकिंग येतं मला, आय गेस। कायकिंग नाही, कायिक अभिनय, कायिक। हे मला कायिक येत नाही। हेच रंगभूमी शिकवत असते आपल्याला, हेच। या शाब्दिक कोट्या टाळा, सर्वात प्रथम तुमच्या मेंदूत जो विनोद घोळतो तो पहिले मारा, कारण तोच वाजत नाही। ते करा जे प्रेडिक्ट होणार नाही, ते करा जे अनप्रेडिक्टेबल। हरकत नाही, पप्पू झांगड गुत्तानींकडून अजून वेगळा अभिनय काय बरं शिकणार तू? नाही, मी प्रेडिक्शन आणि ते अनप्रेडिक्टेबिलिटी, आय डाईड माय हेअर, यु नो, काहीतरी ब्रेक करायला। केसांचा रंग बदलून व्यक्तिमत्वात काय बरं बदल घडलेला आहे तुझ्या? आय डोंट नो, समथिंग डिफरंट। शेवटी काय, पप्पू झांगड गुत्तानी किती भरले होते? 4 lakhs। किती? 4 लाख। हे जरा वाक्य वाचून दाखवतोस मला? हे 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 माझ्या प्रेमाचं वाडमय वाशील का? वाडमय? वाडमय नाहीये ते, वाङ्मय असा ड लिहिलाय तिथे। तो ड नाहीये, तो अंग आहे। अंग आहे? अंग नाही, दॅट डॉट थिंग ना? डॉट नाही, नको, हेच, हाच इथेच खरं तर माझ्या डोक्याची तिडीक जाते की एकतर तुम्ही रंगभूमीवर काम करत नाही, तुम्हाला काही माहीत नाही, आणि तुम्ही येता अभिनेते व्हायला। काय गरज आहे? आधी रंगभूमीवर काम करा, शिकून घ्या। रंगभूमी तुम्हाला काय शिकवते ते सगळं ओरबाडून घ्या, शिका, ती वृत्ती ठेवा। पण ती तुझ्यात नसल्यामुळे तुला ते जमणार नाही। हरकत नाही, काय भूमिका काय तुझी? माणूस एक नंबर माणूस। एक नंबर माणूस असं नाहीये ते। मुळात लेखकाला जेव्हा व्यक्तिरेखेला नाव सुद्धा द्यावं असं वाटत नाही, इतकी नगण्य भूमिका असते ना, तेव्हा तो माणूस एक, माणूस दोन, गावकरी एक, काय म्हणालास?
गावकरी एक गावकरी दोन. नाही अशा पद्धतीची वेगवेगळी पात्र निर्माण करत असतो तो फिलर्स म्हणून. आपण रिकाम्या जागा भरत असतो हे लक्षात घ्यावं आपण. हरकत नाही. काय आहे ना, मी तुला इतकंच सांगतो कारण ओंकार मी गेली 7-8 वर्ष तुझी प्रोग्रेस पाहतोय जी होतच नाहीये. मला तुझ्यात एक स्पार्क दिसतो, पण काय आहे ना, व्यक्तिमत्वात स्पार्क असून आयुष्यात जर लोडशेडिंग असेल तर त्या जगण्याला अर्थ नसतो. वा मला माहिती होतं नाही कळणार तुला. हॅलो 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 हॅलो. sir. अरे हाय सर. हाय हाय, हाय. हाय हाय हॅलो हाय हाय हाय. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हॅलो. ऑल सेट. येस Yes, सर. sir. येस सर. सीन वाचलाय तुम्ही? होय Yes. सर. होय सर. आपण लगेच सुरू करूया. Yes. मी असिस्टंट आहे, सर मागून येत आहेत. ओ येत आहेत ना? अरे आलेच आलेच सर आलेच. ओ या हॅलो सर. हाय 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 सॉरी एक्सक्यूज मी चालेल सगळं रेडी आहे सगळं. सर बदललेत का? नाही, सरांची हेअरस्टाईल बदलली फक्त. थोडंसं म्हटलं That is जरा. why, वेगळं दिसत होतं. येस येस येस. हॅलो सर. हॅलो. हाय 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 हाय. दादरचा ऋतिक रोशन. Thank you, sir. वा, मस्त दिसतोय. तुला माहिती ना तुझं सिलेक्शन काय आलंय? वाय तुझ्या नागपुड्या ज्या वर जातात ना कमाल दिसतात. थँक्यू सर. आपण करूया बोलूया आपण बोलूया. सर मी रंगकुमार थत्ते. कुमार ते हो, sir. तुम्हाला कोण नाही ओळखत. तर अनेक नाटकांमधनं मी लोकांचं मनोरंजन केलेलं आहे. मी डार्लिंग मध्ये होतो सर. मी वासूची सासू सुद्धा केलंय सर. मी yes, yes. वाडा चिरेबंदीची त्रिनाट्यधारा आहे त्यातलं मी दुसरं नाटक मग्न तळ्याकाठी केलं. युगांतच्या माझ्या तारखा रिकाम्या नव्हत्या त्यामुळे मला करता नाही आलं. ठीक आहे पण मी ठीक हे आहे. केलं सर. वा वा. नाही सगळेजण तुमचं कौतुकच करतायत. Thank you, sir. Thank you. इतका चांगला ऍक्टर घेतलाय मला तर मजा येणार आहे ना. बघूया ना काय Thank you, sir. Thank you. आपण बोलूया बाकी पुढचं बोलूया चला. तर मी बसू. सगळ्यात येस बसा ना. Thank you, प्लीज sir. प्लीज प्लीज. नाश्ता झाला? येस सर. Yes, sir. आय हॅड माय एग्स अँड ब्लॅक कॉफी. येस येस. ऍक्टिंग आणले ना सोबत? Yes, येस बेस्ट बेस्ट बेस्ट. तर मी नाही केला नाश्ता कारण मी नाही आपण याच्यानंतर बोलूया. पहिला तुम्ही सीन वाचला, सर हो कॅरेक्टर समजून हो सर. येस सर. सगळं झाले? ओके. Yes. येस माणूस एक. आय नो माय कॅरेक्टर. येस येस येस. शंका काही आली मला विचारायचं. Yes, sir. Yeah. दुसऱ्यांना मोटिवेट करणारा डायरेक्टर येस सर. येस सर. ऍक्च्युली थोडंसं बोलायचं होतं Yes. सर. माझ्यासाठी अशा पद्धतीची संधी खरं तर नवीन आहे कारण आजपर्यंत मी रंगभूमीवर वेगवेगळ्या मुद्द्याचं आपल्या लवकर वेळ झाला. सर मला इतकंच म्हणायचं होतं की हे जे मॅग्निफिकेशन्स असतात किंवा काही फ्रेम्स असतात हे माझ्यासाठी नवं आहे. हे yes. मुळात हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी नवा आहे. तर माझं काही चुकलं माकलं तर मला सांभाळून घ्यायचं. घेणार सांभाळून घ्यायला आपण संसार नाही सिनेमा करतोय. सर म्हणजे कमाल आहेत, म्हणजे लगेच देतात. झालंच ना असिस्टंट. Yes, sir. ठीक आहे आपण जास्त आपण माझं एवढंच आहे की मला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नकोय. Yes, Yes, sir. sir. सीन चोपा Yes, बस. sir. मला घाबरायचं नाही. नाही, sir. सीन सुटून करायचा. ओके रेडी. घाबरायचं कसं नाही सर, तुम्ही दिग्दर्शक आहात. मी दुसऱ्यांना घाबरवतच नाही. आवाज चढून बोलायची सवय नाही मला. सगळं खेळीमेळीत झालं पाहिजे. वातावरण कसं हलकं फुलकं Yes, करायला मला yes, आवडतं. ओके डन सगळं sir, समजलं? चालेल. पाम्या सीन समजलाय ना? सीन समजलेला आहे सर. वन टेक करतो sir. यस वन टेकच हवाय आपल्याला. पाऊण तासात हा सीन उडूया. छोटासा सीन आहे. त्याच्यानंतर बुलेटचा सीन करायचा. बुलेट आणले, हो सर आणले. चेक केले. सर व्हाईट बुलेट, एका आरशावर हिरोचं नाव, एका आरशावर हिरोईनचं नाव, मागे जो बॅकरेस्ट आहे तिथे हिरो हिरोईनचं नाव, दिलमध्ये आणि बाण. बेस्ट बेस्ट. चल सर मला म्हणायचं होतं की तुम्ही म्हणालात की तुम्ही असं ओरडून बोलत नाही, पण मला असं वाटतं की माझ्या भूमिकेसाठी जर तुम्ही ओरडलात तर माझ्या फायद्याचं ठरेल. कारण काय होतं, माझी जी भूमिका असते त्याला जेव्हा डिरेक्टर वैतागून मी नाही ओरडत. मी ओरडतच नाही. मला स्वभावच नाही. स्वभावच नाही. येस सर. सर चालेल सर. आपण फ्लोअरवर. येस आपण बुलेटचा सीन महत्वाचा आहे. ती जरा रेडी कर. आपली टीम चलो, चलो, चलो. सुरू करतोय आपण. आपली टीम. सर मला आणखी एक प्रश्न होता छोटासा. लवकर, म्हणजे लवकर, आज फक्त माझेच सीन होणार आहेत ना? येस 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 येस. मग सर तो बुलेटचा सीन कोणाचा आहे मला कळेल का? बुलेटचा सांगेल सांग. बुलेटचा सीन तुमचा आहे सर. हिरो हिरोईनचा बुलेटचा सीन फोनवर. तुम्ही आणि आपल्या मॅडम असणार आहेत बुलेटवर. सर ऍक्च्युली मला बुलेट चालवायला नाही जमत. आता सर अख्खा सेट अचानक थबकलाय. ते सुद्धा वाटी घेऊन थांबलेत. मला कळत नाही का? तुम्हाला खरंच येत नाही बुलेट? नाही सर मला नाही येत बुलेट चालवायला. सर यांना बुलेट नाही येत. एका सेटवर आहोत. ऐकू आले मला पण. रंगकुमार थत्तेची वेळ नाहीये ही. सर तुम्हाला बुलेट येत नाही? नाही सर मला बुलेट नाही येत सर. बुलेट येत नाही? नाही सर मला नाही येत बुलेट. खरंच बुलेट येत नाही? सर खरंच नाही येत बुलेट. काय झालं सर?
तुला अक्कल आहे जरा तरी? बुलेट, आपल्याला बुलेट चालवणारा हिरो हवा होता. बाकीचे असिस्टंट घोळ करतात म्हणून तुझ्यावर जबाबदारी टाकली ना मी. मग प्रथमेश असा घोळ घालशील तू? नाही मी नाही घोळ केला. मग काय केलंस तू? काय विचारलंस त्याला? फोनवर त्यांना मी तुम्हाला बोललो ना फोनवर, काय? तुम्ही बुलेटवर असता, मागे हिरोईन बसलेली असते, एक क्षणाला तुम्ही मागे येता आणि मग हिरोईन पुढे येते गालावर किस करायला, तेवढ्यात तुम्ही वळता आणि तुमचा लिप किस होतो, मग पोलिसांची शिट्टी वाजते, तेव्हा तुम्ही बोलला मला येतं म्हणून. मला किसिंग येते, मी त्याच्याबद्दलच हो म्हणालो. किसिंग येते? हा सर. मी त्यांना बोललेलो सर. नाही सर, त्यांनी मला नीट विचारलं असतं तर मी असं काय बोलता? मी नीटच नरेट केलं सर. मी त्यांना हे पण बोललो की पडली तर उचलाल ना म्हणून. ते हो बोलले, तुम्ही हो बोललात ना. हो म्हणजे शिवाली मॅडम जर पडल्या तर मी त्यांना उचलू शकतो अगदीच. मी रंगभूमीवर जेव्हा काम करतो. लायकी आहे काय सर? याची? प्रश्न विचारण्याची तुझी लायकी आहे? नाही सर. तू असिस्टंट होतो, तुझी लायकी आहे असा प्रश्न विचारशील? मुलगी सेटवर पडली की उचलायला अख्खा सेट येतो. पुरुष पडला की त्याला स्वतःहून उठावं लागतं. नॉर्मल लॉजिक आहे. मुलीबद्दल त्यांना काय विचारायचं? मी सीन बुलेटचा, मी बुलेट बद्दलच विचारणार नव्हतो. नाहीतर असं काय करता प्लीज? सर ऍक्च्युली मला कळत नाही तुम्ही एवढे चिडता का आहात. म्हणजे तुम्ही म्हणालात तुम्ही खूप शांत डिरेक्टर आहात, तुम्ही चिडत नाहीत. अरे चिडण्यास, अरे मराठी सिनेमा आहे आपला. मराठी सिनेमा आहे आपला. कमी बजेटमध्ये काम करतो आपण किती तडजोड करावी लागते माहितीये का? एक दिवस जरी फुकट गेला तरी 50 लाख रुपये जातात रे. लाखाच्या गोष्टी आहेत सगळ्या. समजून घे जरा. तसं नाही पण तडजोड किती करावी लागते. मागच्या वेळी मंदिराचा कळस दाखवायचा होता, ड्रोनचं बजेट नव्हतं म्हणून मोदकाचा वरचा अँगल घेतलाय मी. कळलं तुला? अरे म्हणजे मराठी सिनेमा आहे प्रथमेश. हो सर, पण मला माहिती आहे सर. अरे मी काय बोलते, मी व्हॅनिटीमध्ये जाऊ का? या. वातावरण एकदम निगेटिव्ह झालंय. निगेटिव्ह वातावरणात माझं कॅरेक्टर सुटेल कदाचित. मी जाते. सर त्या इथेच बस. हा सर. जायचं नाही कुठे? हा सर. काय केलं? बस इथं. खुर्ची घे. बस. नाही सर, आहे इथेच आहे सर. हल्लास तर बघ तू. मी इथेच बसते. या. सर मला म्हणजे मला बस तू. हा सर. सर मला खरं तर बुलेट येत नाही पण मला 4 व्हीलर येते सर. आपण 4 व्हीलर मध्ये करूया का किसिंगचा सीन? सीन वाचलास? नाही सर. सीन काय आहे? काय आहे सर? निर्जन रस्त्यावरनं तुम्ही बुलेटवरनं जाताय. हा सर. अचानक वारा येतो, तिचे केस उडतात, तू थोडासा मागे होतोस. हो सर. ती पुढे येते, तुला किस करायला जाते, तू असा वळतोस, लिप टू लिप किस होतो. हो सर. बरोबर? मग शिटी वाजते सर. पोलिसांची. हा सर. हा सीन तू 4 व्हीलर मध्ये कसा करणार? सर मी जर पुढे ड्रायव्हिंग सीटला बसलो आणि हिरोईन मागे बसली तर असा? तुला तोंड आहे की सोंड आहे? हत्तीचं पिल्लो आहेस तू? हत्तीचं पिल्लो आहेस? असा जाऊन किस करणार आहेस? असा जाऊन किस करणार तू? असा जाऊन? नाही सर. नाही सर. मग सीट बेल्ट मधून हात घालणार आहे ती तुला? नाही सर. नाही सर. कसं शक्य आहे? अरे प्रथमेश कसं शक्य आहे? नाहीच आहे सर, नाहीच आहे सर. सर सर मला सर तुम्ही चिडू नका ना सर. मला चिडण्यासारखंच आहे. सर मी रंगकुमार थत्ते, माझ्यावर तुम्ही असं चिडताय. मला अर्धा तास द्या सर. मी आत्ता बुलेट शिकतो सर. अर्धा तास द्या. एक्सक्यूज मी. मी अजिबात शिकाऊ ड्रायव्हरच्या मागे बसणार नाहीये. हा माझं आत्ता करिअर सुरू झालंय आणि ऍक्च्युली किसिंगच्या सीनमुळे बॉदरेशन येतंय. आमचं काहीच केमिस्ट्री नाहीये त्याच्यात. मी अजिबात इंजिन खाली आले तर. सर मी काय म्हणतो, मला द्या ना खरं तर अर्धा तास. मी लगेच सर. मी नाही. सर खरं तर रंगभूमीवर काम करत असतो. ए थांब तू मुद्दा पटापट बोल. सर मला जर बुलेट शिकायला अर्धा तास नसेल तर बुलेट चालवण्यासाठी डमी वापरा ना. तो बुलेट चालवेल, मी किस करेन सर. सर किती प्रयोग केलेस तू? सर प्रयोग किती केलेस? सर सूर्याची पिल्लेचे 42 प्रयोग केलेत मी. 42 केलेस ना? नाटक अजून तुला नीट ओळखत नाहीये. लक्षात घे, तू ओरिजिनल कसा आहेस हे लोकांना माहित नाही. तुझा डमी कुठून आणू मी? बरं आणला तर आणला, त्याला घरात सन्मान देतील तुझा डमी झाला म्हणून? सर असं नका ना बोलू सर. तू करतील? सर असं नका ना. येतील त्याला घरात? नाही घेणार सर. सर मग सर असं नका ना करू सर. डमी आणलं तर मला सोपं पडेल म्हणून बोललो सर. बाकी काय नाही सर. काय डमीची गरज नाहीये. सर असं नका ना बोलू सर. आपल्या पिक्चरचं नाव काय सांग? तुला बुलेट येत नाही. आपल्या पिक्चरचं नाव काय आहे? बुलेटवारी. बुलेट वारी. चल प्रेमाच्या गावा जाऊ. बरोबर? तुला बुलेट येत नाही. मी एकटा जाऊ गावाला? मग नाहीतर काय? अरे याचं कास्टिंग कसं झालं यार? मी नाही केलं सर. ते कास्टिंग. आता मी असा माणूस कुठून शोधू की ज्याला बुलेट येते? सर मला बुलेट येते सर. सर तुला बुलेट येते? यस सर, मला बुलेट येते आणि मला नुसतंच बुलेट नाही, आय कॅन ड्राईव्ह एव्हरी काइंड ऑफ 2 व्हीलर्स. म्हणजे मला 4 व्हीलर पण येते. लाईट मोटर, हेवी मोटर, एव्हरीथिंग. म्हणजे ट्रक्स, टेम्पोज, ट्रेलर्स, कंटेनर्स, ट्रॉलीज, डम्पर्स अँड हेलिकॉप्टर, चॉपर्स, एअरक्राफ्ट, फायटर जेट्स. म्हणजे मिशन इम्पॉसिबलमध्ये जे फायटर जेट चालवलेलं आहे दर्याखोऱ्यात, दॅट वॉज मी सर. ए तू ऍक्टिंग क्लासला नाही ड्रायव्हिंग क्लासला गेलायस? गप्पा बस जरा. मला हा चालेल. हिरो म्हणून चालेल मला. किसिंग येतं? ऑफकोर्स. सर एक मिनिट सर. सर एक मिनिट. सर एक मिनिट. अरे सर
ऐका ना सर, मला बदलू नका ना सर. काय? सर मला बदलू नका सर. मी ना खूप लोकांना सांगून आलोय, मग माझ्या थिएटरवाल्यांना सांगा पिक्चर करायला चाललोय असं सांगून आलोय सर. प्लीज मला बदलू नका सर. सर मला जमेल सर. तुम्ही ऐका ना, हा जो आहे ना हा जांगड गुत्तानी इकडे गेला होता, ह्याला ऍक्टिंग नाही येत सर, ह्याला ऍक्टिंग नाही येत, मला येते सर. माझं पाठांतर सॉलिड एकदम तगड आहे सर. थांबलेल्या बुलेटवर पिक्चर वाचणार आहेस तू? तुला बुलेट चालवता येत नाही, पाठांतरचं काय करू मी तुझ्या? त्याचा डायलॉग करून घेईन मी काही. सर ऐका ना काय सर, प्लीज मला संधी द्या ना सर. त्याला नका ना सर. मला जमतं सर. तुम्ही मला घ्या सर. तुम्ही मला काढू नका सर. आपली टीम आपण हिरो बदलतोय बहुतेक. आपली टीम सर ऐका ना सर प्लीज. सर मला बुलेट चालवता येत नाही सर, पण मी बुलेट उभी करू शकतो सर. कशी? सर मी रंगभूमीवर काम करतो. माझ्या लवकर गुंडा काय तो? सर आम्ही थिएटरमध्ये काम करतो ना, तेव्हा आम्हाला सजेस्टिव्ह काम करायला शिकवलंय सर. मी म्हणजे बुलेट नसताना मी बुलेट उभी करतो सर. हे बघा सर. हे काय गाडी पाडलीस? नाही सर, मी गाडीवर बसलो ना सर. हे बघा आता की काय बॅक लागली सर. हसा ना कशाला तरी सर. चावी लावायची राहिली सर. सर ते खालच्या चॉकला चावी नाही लावली, ते डिटेलिंग नाही सर. सर मी डिटेलिंग सॉरी सर. मला लक्षात येत आहे माई मध्ये पण तुला बुलेट चालवता येत नाही. पहिली किक मारलीस मग चावी लावलीस तू. लक्षात घे सर. मला पुढचं डिटेलिंग गेलं ना सर. काय बघा सर. हे काय झालं? तिचे केस डोळ्यात गेले सर. अंडरटेकर आहे ती? अंडरटेकर आहे? अरे वारा जर असा येतो तर केस मागे जातील ना, असे कसे येतील तिचे? कुठलं डिटेलिंग आहे? मला फालतू आहे. कोण आहे? कोणी आणलेला? ह्याला सांग, ह्याला बाजूला करा. मी आता हे होईल. याला बदला. मला हा नको, मला हा पाहिजे सर. मला घ्या ना सर प्लीज सर. तुला सर त्याला नका घेऊ सर. त्याला खरंच त्याचं वाईट नट आहे सर. त्याचं पाठांतर नाही सर. मी सजेस्टिव्ह मध्ये खरंच चांगलं करू शकतो. मला एक 15 मिनिटं द्या सर. रतन थिया म्हणतात थिएटरमध्ये आपल्याला खरा चंद्र दाखवण्याची गरज नसते, कारण आपला नट ज्या दिशेला बोट करतो तिथे प्रेक्षकांना त्यांचा चंद्र दिसत असतो सर. मी पण बोट दाखवतो, माझा हिरो दाखवतो. हा बघ, हा माझा हिरो. जा तू. याला बदला रे. याला बदला. मला नका बसू सर. मी ना लय शानपणा करून आलो सर. मी फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती लय पोस्ट टाकल्यात. शाण्यानो आता कोण येतंय बघा असं सगळं करून आलो. शानपणाच माणसाच्या अंगाला येतो, लक्षात घे. तू जा. चल चला हे बदला. सीन सांगतो. चल आपण बाहेर सर तिकडे जायचं आहे का? येस. थँक्यू. ऐका ना सर. थँक्यू. थोडीशी केस सर लेट मी करूया. प्लीज जॅकेट. प्रथमेश, आता मला कुठलं काय कारण नको. नाही सर, हे बघा, jacket झाला पाहिजे. प्लीज. थँक्यू. सर सगळा सीन जर तिकडे करायचा होता, इथं कशाला मरायला बसलो होतो आपण सर. सर ऐका ना सर. वा खूप भारी परफॉर्मन्स. व्हेरी वेल डन. प्रसाद दा, चांगला होता विषय. आणि ओमकार, मला तुझं खूप कौतुक वाटलं या पूर्ण स्किटमध्ये, कारण तू स्वतः एक उत्तम अभिनेता असताना सुद्धा पूर्ण वेळ तुझ्या चेहऱ्यावर इतके ठोकळा असलेले भाव होते. आणि ते फार मला गमतीदार वाटलं. म्हणजे निर्बुद्ध ऍक्टर असतात ना, ते असेच दिसतात आणि असेच एक्सप्रेशन त्यांच्या चेहऱ्यावर असतात. मस्त कॅरी केलंस. तो जो चेहराच होता तो इतका डोक्यात जाणारा चेहरा होता ना. आणि श्रमेश, ही हेअरस्टाईल तुला छान दिसते. कीप इट अप. तू ते कॅरी मस्त करतोयस. थँक्यू सर. गुड. थँक्यू. बाकी मस्त. शिवा मस्त, प्रथमेश मस्त, पीपी मस्त, मजा आली. सई. जोरदार परफॉर्मन्स होता. पाशाजी, मला काही म्हणजे आपल्या छोट्या सर्कलमध्ये ना काही शब्द प्रचलित असतात मैत्रीमध्ये. तर राऊतचं जे कॅरेक्टर होतं त्या कॅरेक्टरसाठी आमच्या ग्रुपमध्ये शब्द आहे शरीर. एवढंच. म्हणजे राऊत वो देखो शरीर जा रहा है. म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावरती काही डिम एक्सप्रेशन त्यांना शरीर म्हणतो. तर हा शरीर प्लेड बाय यू वॉज ऑसम. म्हणजे फारच मजा आली. आधी त्या वीकचं कसं होणार आहे, काय होणार आहे याचा अंदाज नव्हता, पण राऊत यू पुल्ड इट ऑफ सो वेल. म्हणजे इतकं छान कॅरी केलंस तू. खूप मजा येते तुला वेगवेगळ्या रोल्स मध्ये बघायला. पीपी ऑसम. फारच मजा आली. भाषेवरची तुझी कमांड आणि सगळंच डायलॉग डिलिव्हरी सगळंच आवडलं. शिवा छोटासा रोल होता पण छान केलास. श्रमेश, मला असं वाटतं की केस वगैरे सगळं जाऊ दे, तुला हे रिअलाइज होतंय का की तुझ्या एनर्जीमध्ये शिफ्ट कधीपासून झालाय? तू असं केलं का? येस मित्रा. सो मला असं वाटतंय की तू ज्या पॉझिटिव्ह एनर्जीज होत्या त्यांना तू आपलंसं केल्यानंतर हा शिफ्ट झालाय. तर मला असं वाटतं की तुझ्या या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. मस्त सादरीकरण होतं, लाईव्हली होतं खूप, आणि छान केलं तुम्ही सगळ्यांनी. मजा आली.
आज ऑफिसमध्ये एकाच्या पगारामध्ये होणार आहे कपात, पण त्यामुळे आपल्याला मात्र मिळणार आहे हास्याचा बोनस. जो बोनस घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. What is going on, ladies? Please get back to work. सर हे ते फाईलचंच बोलत होतो. Okay. मॉर्निंग okay. सर. Good morning. मॉर्निंग सर. Good morning. वने पिंट्या ब्लॅक कॉफी. अरे ब्लॅक कॉफी. ओय हो. What? नाही सर, मग तुम्ही शिवी एकदम का देताय सर? मला नाही काहीच केलेलं नाही ना. शिवी नाही देते. झाओशिंग हो म्हणजे गुड मॉर्निंग. सध्या मी चीनी भाषा शिकतोय ना. ओ माय गॉड सर, म्हणजे काय हे चायनीजची गाडी बिडी काढायची की काय तुम्हाला? There you are. तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय ना त्यामुळे कंपनीचा ग्राफ असा खाली 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 जातोय. त्यामुळे मला चायनीजची गाडीच टाकावी लागणार आहे. चौगुले हसता काय? डोंट लाफ. सॉरी सर. स्टाफ काय करतोय तुमचा? कंपनीचा प्रॉफिट काय? कंपनीची शेअर प्राइस काय? देयर इज नो रिझल्ट ॲट ऑल. येस सर. तुम्ही शांत बसा प्लीज. प्लीज हॅव अ सीट सर. सर माझी केबिन आहे. प्लीज बसा. तुम्ही सांगतो सर. ओके. मला बोलायचंच आहे तुमच्याशी. बोला पटकन बोला. सर मी काय सांगू तुम्हाला, मी कशा पद्धतीने या ऑफिसमध्ये काम करतोय सर. म्हणजे सर मी सगळ्या लेडीज स्टाफ आहे सर. मग सर मी काय सांगू तुम्हाला ना सर, मला कधी कधी वाटतं मी ऑफिस चालवतो की त्यांचा संसार चालवतोय सर. पुरुष काय करणार सर मला सांगा बघू सर तुम्ही. मला ना कधी कधी संताप येतो सर. मी एकटा असतो या ऑफिसमध्ये, तुम्ही नसता सर. कधी कधी वाटतं रिलॅक्स. टाळकं सटकतं सर. रिलॅक्स. आय नो. मी काय करू सर? पुरुषांना मी एक सर काय बोलू पण शकत नाही सर. चौगुले बसा तुम्ही. चौगुले बसा. नो सर, तुम्ही असताना मी बसणार नाही. चौगुले बसा तुम्ही. बस रे. चौगुले. हो सर. त्या स्टाफचे तुम्ही हेड आहात की नाही? हो सर. आय एम अ जनरल मॅनेजर ऑफ दिस. पोस्ट नका सांगू. मीच अपॉइंट केलंय तुम्हाला. हो सर. सॉरी सर. बघा हा इश्यू आहे ना तुम्हीच सॉल्व्ह करू शकता. आय नो यू कॅन. यू आर हार्ड वर्किंग. यू आर डेडिकेटेड. यू आर जेन्युअन. गेले 2 वर्ष मी ओके सर. चौगुले खरं तर मला वाटतं की मी तुमचा पगार वाढवावा. चौगुले काय करताय? सर सर थँक्यू सर. मी तुम्हाला बिहेव आय एम सॉरी सर. आय एम व्हेरी हॅपी सर. सर माझी बायको सतत मला सांगत असते की साहेबांशी बोल पगारवाढीबद्दल. पण सर कधी हिंमत नाही झाली, कारण तुम्ही आला की तुमचा खतरूड चेहरा आला. काय रिस्पेक्टनी खतरूड म्हणजे हो असा खतरूड सर. म्हणजे मनापासून मला रिस्पेक्ट वाटतो तसा आला की मी मनातच ते गिळतो विचार सर. पण आज फायनली तुम्ही म्हणालात सर. थँक्यू व्हेरी मच सर. चौगुले ऐका पण मी फक्त म्हटलंय की पगार वाढवावा वाटतोय, वाढवला नाहीये. म्हणजे सर म्हणजे काय ना चौगुले, तुमचा पगार वाढवला तर बाकीच्या एम्प्लॉईजना कळणार. मग ते म्हणणार आमचा पण पगार वाढवा. हो. म्हणजे माझा पगार वाढवायला आपल्या ऑफिसकडे पैसे आहेत, पण त्यांचा पगार वाढवायला नाहीये. नाही. हो नाही बरोबर आहे. मग आता सर आपण सांगायचंच नाही ना मग त्यांना माझा पगार वाढवलाय ते. नाही मी नाही सांगणार. झालं ना मग. पण तुमच्या चेहऱ्याचं काय? पगार वाढवायचा म्हटल्यावर तुमच्या चेहऱ्यावर 27 मोर थुई नाचतायत. आणि खरंच जर वाढवला काय गोंधळ घालाल चौगुले तुम्ही. केबिनच्या बाहेर गेल्यावर हे मेरा पगार बढ़ गया रे हे तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. पण मग याच्यावर सोल्युशन काय सर? आहे एक शक्कल आहे. स्टाफकडे जा आणि त्यांना बोला. त्यांना झापा तुम्ही. मी त्यांना झापायचं? हो. नाही सर, झुंड से आता है ना तो ये होता है मेरा. हे जनरल मॅनेजर आहात. बी अ मॅन. मर्द बना. अरे झापा त्यांना आहे ना. त्यांना म्हणा रिझल्ट दिला नाही ना यू विल बी फायर्ड. बोला. मग आहे ना पगार वाढवायचं म्हणणारच नाहीत त्या. आणि मी खूप तुमचा पगार वाढवून टाकेन. हो. दिस इज अ ग्रेट आयडिया सर. मी हे करतो सर. मी अनेक दिवसापासून मला करायचंय सर हे. पण ना मला तो मुहूर्त मिळत नव्हता सर. आत्ता करा. पण तुम्ही नेहमी परदेशी असताना मला आज मुहूर्त आज सर करून टाकतो सर मी. आज करा. टाळकं सटकलं ना माझं, कारण सज्जन लोक असतात ना एरवी सटकत नाहीत. टाळकं सटकला वाट लावतात सर. हो. शेर आज गुफा का बाहर आएगा. काय शेर गुफा का बाहर आ गया. आज वो कैसा काटेगा देखो. अभी ये हो गया सर. तुम्ही फक्त आहात तिकडे. तुमच्या समोर मी झापतो त्यांना आणि मग आपण कॅन्सल करूया सर. ओके.
मिसेस उषा, मिसेस वनिता, मिसेस चेतना, मिसेस रसिका, इकडे या. काहीतरी झालं असणार आहे. तू इकडे थांब. मी नवीन आहे ना तुमच्या. असू दे, नवीन काय मग? नाही तू थांब पुढे. अगं पुढे राहा. वनिता मॅम तुम्ही थांबा ना. नाही तुम्ही कशा दिसाल या ना अगं तसू दे अगं अशी काय करते? तुला सांगितलं तू पुढे एवढीशी झालीस आता पुढे ये ना. एवढं काय मासळी बाजार आहे का? वाटल्यापेक्षा समूहगान चालू आहे. सगळं दिसायचंय सगळ्यांना कॅमेरात. केप कोट सर बाहेर या. सर हा माझा स्टाफ आहे. हॅलो हॅलो नका करू. हॅलो नका करू. हा माझा स्टाफ आहे सर. मी यांचा इमिजिएट बॉस आहे. हे आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर. तुम्ही नेहमी म्हणत असता ना ऑफिसला लॉस का होतो, याचं कारण आहे हा स्टाफ. कारण ह्यांच्यात झिरो कोऑर्डिनेशन आहे. झिरो. यांना विचारलं काम का नाही झालं, यांच्यावर ढकलतात. त्यांना विचारलं त्यांच्यावर ढकलतात. त्यांना विचारलं काम का नाही झालं, मागच्या त्यांच्यावर ढकलतात. मग हे यांच्यावर ढकलतात. मग ह्या म्हणतात मला तर दुसरा नंबर होता, मग ह्या का म्हणला मध्ये, मग ह्या का म्हणायला म्हटलं त्या म्हणतात की ह्यांना विचारा. ह्या म्हणतात शेवटच्या की यांना विचारा. पुढे 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 बोला. काही कळत नाही, पुढे बोला. आपण सर तेच म्हणतोय मी. लॉस कुणामुळे म्हणतो, ह्यांच्यामुळे होतोय. याच्यापुढे सांगतोय, याच्यापुढे सांगतोय तुम्हाला पगार वाढावे या वर्षाची मिळणार नाही. 6 महिने देतोय. 6 महिन्यात मेहनत करायची रे. जबरदस्त मेहनत टाळ कशाला मारे कसट करू नका माझं. मेहनत करायची. 6 महिन्यात जर रिझल्ट नाही दिसले ना काढून टाकेन एकेकाला. मेरे को निकाल देगा मैं सबको. काढून टाकेन मी. मारू काय केलं सर? काय पगार सर बजरबट्टू के आशू है देखन. बजरबट्टू मगरमच्छ के आशू हे काय असेल ते बघू नका सर. अरे शांत कर. आवाज रडू नका. रडू नका. वनिताजी रडू नका. सर रडू नको तर काय करू सर? हा माणूस आम्हाला कसं बोलतो सर? म्हणजे आम्ही इथे मान मोडेस्तोवर काम करतो सर. मान मोडेस्तो काम करायला खांद्यावर मान आहे का तुम्हाला? इस्ते मान. कसं बोलताय सर? अरे कसं बोलताय काय? कसं बोलताय सर? गोस्वामी संशी तुम्हाला फाईल दिलेली होती. कोणाची सर? गोस्वामी संशी फाईल दिलेली होती. फाईलचं काय झालं? या फाईलचं काय झालं मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय. काय झालं फाईलचं? काय नाही सर, डेस्कवर आहे सर. डेस्कवर आहे? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज वाटली पाहिजे. का मला का सर? ती पूर्ण का नाही झाली? ती पूर्ण का नाही झाली? सर ती पूर्ण कशी होणार सर? तुम्हीच तर मला त्या दिवशी घरी पाठवलत ना सर. हो सर. चौगुले आम्ही होतो इथे. आम्ही ऐकलं. पाठवलं? हो तुम्ही म्हणालात घरी जा. ती नकोच म्हणत होती सर. तुम्ही म्हणालात जा जा. तुम्ही त्यांना घरी का पाठवलं? सर ते म्हणाले की घरी जा. घरी तुमचे सासरे आजारी आहेत, तुम्हाला घरी जायला हवं असं ते म्हणाले सर. स्वतः म्हणाले सर. माझं पाऊल पण निघत नव्हतं सर. म्हणत होती काम आहे काम आहे काम आहे. चौगुले उत्तर द्या सर. सर या आय रिमेंबर सर. मी घरी पाठवलं. आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी सर. सर म्हणाले की तुम्ही जा, तुमचे सासरे आजारी आहेत. सासरा म्हणजे दुसरा बाप असतो आणि त्या बापाला आता तुमची गरज आहे. घरी जा, त्यांना छान खाऊ पिऊ घाला. काय हवं काय नको ते बघा. पुण्य गाठीशी लागेल असं म्हणाले सर. असं बोललात तुम्ही? सर ते चुकून फ्लो मध्ये बोलून घ्यायचो पण फ्लो असा काढीन ना मी. आय एम सॉरी. आणि चेतना मॅडम तुमचं काय? मी काय नाही केलं सर. नाही मला आहे ना काही महिन्यांपूर्वीचं जरा आठवलंय की इंटरनेटवर तुमच्या डोहाळ जेवणाचे तुम्ही फोटो टाकले होते. हो सर. बरं ते डोहाळ जेवण त्याचा कार्यक्रम 2 दिवस चालू होता. सर जुळं झालं ना. 2 दिवस? तुम्हाला सुट्टी कोणी दिली? नाही सर, ओगुले सरांनी दिली. ती सुट्टी घेतच नव्हती सर. ते म्हणाले की नाही चांगल्या मनाने म्हणाले की जा तुम्ही. चांगल्याच म्हणाले असं काही नाही. ते म्हणाले की काय चोळकर बाई डोहाळे जेवणा का कुछ हो को नो हो असं ते म्हणाले. स्टाईल आहे तुमची, तुम्ही बोलता. हा पण मी त्यावेळेला बोललो होतो. बोललात सर तुम्ही. ऍक्च्युली सर तुम्ही त्यांना ओरडू नका. ते सर खूप गोड आहेत. चौगुले सर खूप गोड आहेत. म्हणजे ते बोलायला लागले ना की असे कान तृप्त होतात. असं कीर्तनाचा फील येतो सर. चला चला कीर्तनाला चला असं एकदम गोड वाटतं सर. खूप गोड वाटतं. ते मला म्हणाले काय? चेतनाबाई डोहाळे म्हणजे बाईच्या आयुष्यातले चिंचा कैरीचे दिवस. आई ग काय गोड वाक्य आहे. तुम्हाला सांगते राजपूत सर, हे वाक्य मी माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन करू. मला खूप सवय. पण ते मला पुढे म्हणाले डोहाळे जेवणाचा दिवस म्हणजे
त्या दिवशी बाईने जगाला विस्मरून स्वतःच्या मनातल्या इच्छांना स्मरावं. आणि जो कोणी तिला अडवेल त्याला म्हणावं, काय जा जा हट चल. नाही सर, हे मी नाही केलेलं आहे हे सर. तुम्हीच केलं असेल. हे तुम्हीच करता. सर मी केलं, मला आठवलं सर, कारण सर भूतदया भूतदया आहे ही सर. कसं असतं सर, बाई असते ना, प्रेग्नंट असते ना, नाजूक असते मनस्थिती. बरं. आणि वी शुड रिस्पेक्ट. असं बाईला ज्या लेबर पेन्स होतात ना, ते आपण नाही सहन करू शकते. Shut up. हो हो, आय एम सॉरी सर. बोललो, आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी सर. सर प्लीज तुम्ही त्यांना ओरडू नका सर. ते त्या दिवशी त्यांनी आम्हाला खूप मदत केली सर. त्या दिवशी नाही, ते नेहमीच म्हणजे काहीही कार्यक्रम असला ना सर पहिले येतात मदतीला. कायम मदत असते त्यांची. आता या डोहाळ जेवणालाच माहितीये, पंक्तीत जेवण वाढलं सगळ्यांना सर. आणि कोण करतं असं? तुम्ही ऑफिसचं काम सोडून जेवण वाढायला गेलात तिकडे. मदत आणि आम्ही म्हणत होतो नको आम्ही वाढतो सर बोले नाही जेवणा हम वाढोंगो. प्रत्येकाची हिंदीत कशी मी एंड करता तुम्ही ते. हो सर, मी केलं सर, मी केलं. मी जेवण वाढलं सर, पण हे अर्धवट माहिती देत आहेत सर. आधी एक्सपोज आहे. आता समजा आता होय बघा मग आता समजा ह्या तिकडे डोहाळे जेवण सुरू आहे हा, आणि ह्या सगळ्या वाढतायत तिकडे बाबा. कोशिंबीर, श्रीखंड, बटाट्याची भाजी, पुरी पुरी हे सगळं वाढल्यावर संध्याकाळी 4 वाजता ऐक माझी कंबर दुखते सर, मी उद्या 2 वाजता येऊ का? कॅन्सल. नो म्हणून मी सांगितलं तुम्ही काही करू नका, मी एकटा वाढणार, तुम्ही असाच राहा. दुसऱ्या दिवशी 9ला माझ्या तोंड दिसली पाहिजे म्हणून मी वाढलं सर. दुसऱ्या दिवशी तुम्ही किती वाजता ऑफिसला गेले? 3:30 वाजले दुपारचे, कंबर दुखत होती. मग फायदा काय झाला त्याचा? हो येस सर थोडासा प्रॉब्लेम सर. ह्या सर अर्धवट सांगतात. आता ह्या रसिका मॅडम आहेत. आता अभि तो रसिका मॅडमचा मुलगा. मग एवढं काय सस्पेन्स आहे त्याच्यात? नाही, रसिका मॅडमचा मुलगा, त्याची परीक्षा होती, माझ्याकडे आला. ओ मला महिनाभर रजा हवी आहे, त्याचा अभ्यास घ्यायचा आहे. असं बोलतात त्या? नाही सर, 2 वेगळी कॅरेक्टर दिली, तुमचं कन्फ्युजन होईल. नका करू. त्या मला म्हणाला महिनाभर रजा हवी. म्हटलं नो कॅन्सल. मी म्हटलं 15 दिवस देईन. महिनाभर रजा मागत होत्या सर, मी दिली नाही. त्या म्हणाला म्हणे मुलाचा अभ्यास घ्यायचा आहे. मुलाला ऑफिसला बोलव म्हटलं. मुलगा ऑफिसला आला, त्या काम करत होत्या, मी मुलाचा अभ्यास घेतला. गुड. 73% मिळालेत सर त्याला. आधी किती होते? 76. एक चॅप्टर मलाच कळला नव्हता, त्यामुळे. लाज वाटते का तुम्हाला? हो सर. तुमचं काम सोडून, ऑफिस मधलं काम सोडून तुम्ही हे रिकामे धंदे करता? हा सर, एवढं मी केलं की नाही सर, पण ह्या नाही ना काम करत. काय करू सर, मी किती अजून कोऑपरेट करू? आता बघा, मध्ये श्रावण महिना आलेला की नाही? याचं काय? ह्या आल्या आणि मला म्हणाल्या आम्हाला दर मंगळवारी सुट्टी हवी. माय फॉल्ट. चौगुले म्हणालो सर, मी त्यांना म्हणालो सर, दर मंगळवारी सुट्टी. कॅन यू बिलीव्ह दिस? कशाला पाहिजे सुट्टी? आम्हाला हळदी कुंकू करायचंय. ऑफिसला करा, पण ऑफिसला यायचं, प्रत्येकाने चेहरा दाखवायचा, म्हणून ऑफिसला मी हळदी कुंकू. ऑफिस मध्ये तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला? खरं सांगू का सर, असली भारी तयारी केली होती सरांनी. म्हणजे बायकांना सुद्धा लाजवतील इतकी भारी तयारी केली होती. ते खड, नारळ, ते वाण देतात ना, ते फुलं, सगळं ब्लाऊज पीस सगळं आणलं होतं. इतकंच कशाला, आम्हाला मोगऱ्याचे गजरे लागणार होते सर, स्वतः दादरच्या फुल मार्केटला जाऊन घेऊन आले. चौगुले काय आहे? जवळच्या मार्केटमध्ये फुलं महाग मिळतात, दादरच्या मार्केटमध्ये दर किलो मागे 10 रुपये वाचतात. मी जाणार नाही का तिकडे, म्हणून मी तिकडे गेलो. म्हणून ऑफिस सोडून जाल तुम्ही? हो सर, मी गेलो ना सर, मी मान्य करतो, पण काय फरक पडला सर सांगा बघू? नाही हो, काम कुठे झालं? या ऑफिसमध्ये सगळ्या होत्या, मी तिकडे होतो, कामं नाही केली त्यांनी. पण कारण वेगळं आहे ना सर, ते जिम्मा खेळत बसलो म्हणून वेळ लागला. खरं तर कसं काम करणार? तुम्ही ऑफिस मध्ये जिम्मा खेळत होते? सर आम्हाला नव्हता खेळायचा सर, पण सरच म्हणाले की जिम्मो नाही तो आदे कोणका नाही. स्वतः हिंदी नाही कसं असंच बोलता तुम्ही? बोलले हीच स्टाईल आहे तुमचे. खरंच. आणि तरी आम्ही नाही सर, खूप काम आहे, नको जिम्मा वगैरे सगळं सांगितलं, पण ते म्हणाले नाही मी बॉस आहे. आम्ही हेही सांगितलं सर की CCTV मध्ये दिसलं तर बरं नाही दिसणार ऍक्च्युली, पण ते म्हणाले बॉस आहे ना मी. शर्ट काढला त्यांनी आणि त्यांचा हातला बनियन CCTV वर टाकला आणि अब जिम्मो करायला सांगितलं. तरीच मला त्या दिवशी काही दिसलं नाही, फक्त एका भोकातून काहीतरी ऍक्टिव्हिटी होती हे कळलं. येस सर, आय हॅव वन भोक इन बनियन्स. हो मी सांगतो सर, पण मी का असं केलं असेल सर? मी तोपर्यंत लक्ष दिलेलं नव्हतं, मी माझ्या कामाकामात होतो. बघा आता तुम्ही ठरवा. स्टाईल नका मारू. स्टाईल सांगा. जिम्मा
मग झिम्म्याचं गाणं काय असतं आपल्या संस्कृतीनुसार? वनिता करा झिम्माचं गाणं. ते झिम्पोरी झिम नेपाळाचा झिम. नेपाळचा भीम कुठला? नेपाळची जिम हे म्हणता तुम्ही? काय आहे वाक्य? काय? झिम पुरी झिम कपाळाचा भीम असं आहे ना. या काय म्हणतात? नेपाळचा कुठल्या नेपाळच्या जिम मध्ये ऍडमिशन घ्यायला जाताय तुम्ही? कसं गाणं आहे? इकडे दाखवतो. मी लक्ष नव्हतं, मी असाच बसलेलो होतो. हे नाचत होता छोटे. मी आलो त्याला सांगितलं. कळलं का? हा 1 2 3 हाय 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 अगं बाई अगं बाई. थँक्यू सर. थँक्यू सर. आय लव्ह यू सर. वा दादा. चौगुले यू आर फायर्ड. यू आर फायर्ड. गेट आउट. सर 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 गेट आउट. गेट आउट. खूप भारी परफॉर्मन्स. खूपच मस्त. येस प्रसादा. एकदम बहारदार हो. बहारदार. मला मला आपल्या मंचाची एक गोष्ट फार महत्त्वाची वाटते की आपल्या मेकर्सना म्हणजे रायटर्स असो किंवा डिरेक्टर्स असो गोस्वामी आपल्याला बरोबर कळतं की कुठल्या सिरीजमधलं काय वाचतंय आणि कुठल्या सिरीजमध्ये काय लॅप्स होत आहे. श्याम प्रत्येक वेळेला जातो तर श्यामेला आज थांबवलं पाहिजे. तर आज त्यांनी अख्खी ही सिरीज श्यामेला इथे ठेवूनच केली. अदरवाईज श्याम्या जातो आणि शेवटी परत येतो. दुसरी गोष्ट याच्यातला की पॉईंट जेव्हा तुम्ही सगळ्या कुठल्या ना कुठल्या तरी परफॉर्म करता, मंगळागौर असेल किंवा काही जो कुठला बायकांचा परफॉर्मन्स असेल त्याच्यात तुझं पार्टिसिपेशन, तर आज पहिल्यापासून त्याची उत्कंठा लावून ठेवली ते कधी येत आहे कधी येत आहे कधी येत आहे आणि मग ते शेवटी आलं सगळ्यात. तर ही प्रोसेस मला फार इंटरेस्टिंग वाटते. ती खूप लर्निंग आहे. म्हणजे त्याच्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे त्या प्रोसेसमधून आणि याच्यासाठी खूप कौतुक आपल्या सगळ्या लेखकांचं आणि गोस्वामींचं पण. मजा आली ॲज युजल. झिम्मा जो काही खेळला असतो सम्या, थँक्यू. म्हणजे 4 बायका असूनही तुझ्यावरनं नजर हटत नाही. येस येस येस. क्या बात आहे. वा वा. उत्तम सांघिक सादरीकरण. मजा आली. सई. एकदम जिंदा दिल परफॉर्मन्स होता. फार मजा आली. सगळ्यात आधी मला एक नमूद करायचं आहे की त्यांचं तिकडे कॉन्व्हर्सेशन चाललेलं असतं ना, मी इथे लक्ष देऊन होते आणि तुमचं पण मायमिंग होतं, पण तुम्ही इतकं म्हणजे कुठली फ्रेम इम्बॅलन्स वाटली नाही. इतकं सुंदर. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपल्यावरती कॅमेरा नसतो किंवा आपला पार्ट नसतो तेव्हा सिन्सिअरली काम करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते तुम्ही चौघींनी केलं त्याच्याबद्दल तुमचं खूप कौतुक. श्यामदादा मस्त. तुमचा प्रेझेन्स थ्रू आउट मला खूप आवडला. सॅमी तू वेडा आहेस. आणि मला असं वाटतं की सगळ्याची आज छोटी 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 झलक आम्हाला मिळाली. त्यामुळे आम्ही सगळीकडे थोडा वेळ फिरून थोडा वेळ थांबून आलो. त्याची एक वेगळी मजा होती. आणि झिम्मा वॉज चेरी ऑन द केक. मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी आज एका घरामध्ये होणार आहे चोरी. बघूया तो चोर इथून काय काय चोरी करून नेतोय ते. हा चोरीचा मामला पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने यांना. प्रीती, प्रीती तू किती प्रीती. नाही झोपा नाही. नुसतं तोंडानी नाही म्हणत जाग.
प्रीती कसं मस्त वॅक्स पण करत नाहीस तू, एवढे केस वाढले. काय करतोय? थांबा थांबा जरा. मेल्या पिंटे 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 सूर्य तुझ्या तर ऐकतो तुझं पिंटे सूर्य पिंटे. अरे कुठं होता? मेल्या किती वर्षांनी दिसतोय रे. तुला लाज आहे का लगा? मला तू गायब झाली होतीस. प्रीती काय चाललंय रे? मला तर सांगा काय कोण आहे? काय चाललंय? मित्र आहे माझा. मित्र आहे पण मोठा झालाय की नाही आता तू? मित्र आहे? कोण मित्र आहे? मित्र लहानपणीचा मित्र सूर्या. सूर्या? सूर्या रात्रीचा का आलाय? एक माणूस विनोद करतोय जणू. पिंटीचे मिस्टर लय कॉमेडी. पिंटीचे मिस्टर लय कॉमेडी. किती वर्षांनी. सॉरी बर का, खरंच सॉरी. म्हणजे सॉरी ठीक आहे. हा कोण आहे? हा मित्र आहे माझा, सांगितलं ना. तो रात्री 2:30 वाजता आपल्या घरात कसा आलाय आणि का आलाय? तो मी चोर आहे. हा, मी चोर आहे पण तो. येतो. पण माझ्या फादरचं नाव तर चंद्रकांत होतं. त्याला पण लोक म्हणायची, ए चंद्रया अरे दिवसाचं कुठे आलायस? लय जुना. प्रीती चोर आहे. तुझा मित्र चोर आहे म्हणजे तो आया तो लेके जाऊंगा वाला चोर आहे. रामपुरी असणारा लेट ठेवणारा तो चोर आहे. तोच चोर आहे. त्यांनी ब्लेड ठेवला. हे भारी घेतलंय नवीन. तुम्ही इथे का आलात मला कळेल का? सॉरी दाजी खरं पहिलं इकडे या. दाजी या हो दाजी. लागेल. सॉरी बरं का, तुमच्या लग्नात याला जमलं नाही. खरंच सॉरी. तिला नाराज आहे बरं का तुझ्यावर. पत्रिका पाठवली ती काका पण आले नाहीत. सॉरी ना पिंटी, सीझन होता तेव्हा माहितीये ना तुला. अच्छा आंबे पण विकता का तुम्ही? पिंटीचे मिस्टर लेगावेली. अहो सीझन म्हणजे तसला नाही हो, लग्नाचा सीझन. लग्नाचा म्हणजे जोरदार सीझन असतोय आमचा. ह्याच्या आला सगळी घरून उठायची. लग्न म्हटलं कसं दागदागिनं बनवते ती लोक, आणि आम्ही म्हणजे तिच्या आईला बराबर नवरी पोरीच घर उडकुड करतो. या नवरी पोरीच्या घरात कसं लय दागिनं असते ती, दागिनं घेऊन यायचं सगळं. पण नवरी असती की नाही तिच्या मंगळसूत्राला हात नाही लावत का आपण. एथिक्स जपणारा माणूस आहे सूर्या. हा सूर्या. एथिक्स म्हणजे एथिक्स असतात. चोर म्हणजे चोर आहे तो, कळतंय का तुला? चोर आहे तो, चोर. तो आपल्या घरात आला 2:30 वाजता. दाजी काय त्याच्याला चोर 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 लावलं? चोर म्हणजे काय तसला चोर नाही. म्हणजे काय चोर आहे काय मी? काय अर्थ आहे या वाक्याचा? ग बसव दाजी. खानदानी बिझनेस आहे आपला. सेल्फ एम्प्लॉयमेंट समजा पाहिजे तर हांतरा पावणार आहे मी. हांतरा पावणार. चोर स्वतःला एंटरप्रेनर समजायला लागले. आम्ही काय समजायचं मग स्वतःला आता? नोकरच आहात तुम्ही. कोण आहे दाजी तुम्ही? पॉलिसी एजंट, इन्शुरन्स एजंट. दिवसभर पॉलिसी विकत फिरतात. असं सांगण्यासारखं नाहीये ते. काही चांगला जॉब आहे. आम्ही लोकांचं फ्युचर सिक्युअर करतो माहितीये. ह्याच्यासारखं आम्ही लुबाडत नाहीये धन आणि पैसा अडका लोकांचा, कळलं ना? पॉलिसीवाला आहे तुम्ही म्हणजे बोल वचन देत असणार. डेंजर असला त्याच्या आईला सोजवळ चेहऱ्याचा बोल वचन देणारा माणूस पाहिजे आपल्याला. गँग मध्ये या आमच्या. चला दाजी आमच्या गँग. तुम्हाला जॉब दिला मी. जॉब दिला तुम्हाला. जॉब सोपं आहे रे. तुला काय माहित नाही. काय करायचं माहितीये का दाजी? असं रस्ता असतो की नाही, रस्त्यावर इकडे तिकडे फिरत राहायचं. समजा एखादा बायकांचा गोळखा दिसला का नाही, आता समजा ही बाय आहे. बाई व्हायला एवढी एक्साइट का होतेस?
आता समजा ही बाय आहे आपलं रस्त्यानं आपलं उगाच बायच्या आजूबाजूला आपलं गुटमळत राहायचं आपलं तिथल्या तिथं गुटमळायचं आणि आपलं थांबायचं इथं आणि म्हणायचं पॉलिसी घेणार काय नाही नका तुमची पॉलिसी बेने नाही कशाला म्हणते हो म्हणकी हो हो म्हणकी पाहिजे पॉलिसी वाल्यांनी कोण नाही म्हणत नाही पॉलिसी काय आता काय म्हणायचं पॉलिसी घेणार काय पॉलिसी घेणार हा घेणार मग ती घेणार म्हणली की नाही सगळ्या पॉलिसी सांगायचा तिला म्हणजे तिला गुतवून ठेवायचं बोलण्यात गुतवायचं आणि म्हणायचं तिकडं लय चोर आहे ती गळ्यातलं दागिनं बिगिनं काय असतील तर रुमालात काढून ठेवा ती काढणार तुमचं ऐकणार ती या इकडं आता तुमचं ऐकती रुमालात काढलं की नाही मग मी इकडून पळत येणार भारी आयडिया 15% कमिशन देणार तुम्हाला नाही नको 15% ऐका ना 15% मिळतो पॉलिसी मधनं किती असे पैसे मिळतात तुम्हाला हो म्हणून टाका ना अगं तू बरी आहेस का गप्प बस आपलं काय तुम्हाला चोरी करायला सांगतोय कसं वाटतंय ते मंगळसूत्र दे हो कसं वाटतंय काय कसं वाटतं लय भारी वाटतं विचारा की हिला कशाला विचारायचं हिला म्हणजे हे काय साधं सुद्धा आहे होय मोठा डाको आहे त्यो तू डाकू आहेस प्रिया लहानपणीच आताच काही अजूनही लहानच आहेस प्रिया कधीची डाकू आहेस तू अहो आता आपल्या शेजारच्या काकांचं जर वाण्याचं दुकान असेल तर आपण जातो ना मदत करायला गल्ल्यावर बसायला तसं मी ह्याच्या बाबांना चोरीत मदत करायचे काय बोलतेस तू मदतनीस होतीस तू चोरीमध्ये लहानपणीच आहे होती आठवतंय का तुला मग आठवते म्हणजे विषय आहे का अहो काय आमचं फादर आहे की नाही त्या फादरच्या मागं लागायचं सारखं मी कुठं निघालाय तर ऐक नाही मी म्हणायचो की मला घेऊन चला मग फादर मला घेऊन जायला लागलं मग मला न्यायला लागलं मी हिला न्यायला लागलो मग आम्ही दोघं तयार झालो मग आमचं फादर काय करायचं दोघांनी तेल लावायचं आणि खिडकीतनं घुसवायचं सोडून जायचो खिडकीतनं आम्ही आत गेले की दरवाजा उघडायचा परत सोडलं की बाहेर दरवाजातनं जायचं ना खिडकीतनं कशाला परत दरवाजा उघडला ना तुम्ही काय झालं येडा पांडे आहे का हो जाऊन दे चोर का दरवाजातनं बाहेर जातो काय होत अशी खिडकीतनंच बाहेर यायचं लोई सवय लागली सुळकन जायचं सुळकून यायचं पुन्हा म्हणजे काय मास्टर झाली होती ही एकटीच जायची एकटीच त्याला लावणार घुसणार आतमध्ये सगळं घर सोपडा साफ करून बाहेर एकदा तुम्हाला सांगतो गेली आतमध्ये सगळं दागिनं घातलं गळ्यात एवढं दागिनं आणि त्याला लावून आधी सुळकन बाहेर हो फादर म्हणलं तर आमचं ग बया लक्ष्मीच्या पावलानं झाली ती पोरगी लय भारी वाटतं मग केवढ्या चोऱ्या केल्या आपण लय डाक अजून पण मला काकांची शाबासकीची थाप आठवते पाठीवरची लाज वाटली पाहिजे या गोष्टीची माझानी काय सांगतेस मला थाप आठवते लाज वाटली पाहिजे या गोष्टीची काकांनी खूप मेहनत घेतली होती माझ्यावर आज काका असते ना काय असतं माझं आयुष्य माहितीये लय पुढे गेली असती डेंजर तुला का थांबायला पाहिजे होतं जायला नाही पाहिजे होतं सोडून काय का आपली गँग झाली असती आता टेरर गँग फुल ती बंटी बबली पिक्चर कसा आला होता त्यांचा तसा आपल्या पिक्चर आला असता पिंटी आणि सूर्या लय मजा आली असती लय मजा परत लय भारी वाटलं असतं पण ही आहे की नाही लय चपळ हो अच्छा माझा जरा दसमुसळा कारभार असतो मला म्हणजे पकडते तीच तिच्या आयला आता कसा घुसला बिल्डिंग मध्ये आता पाय पाहून आली ग आता काही दिवस राहिले ते का ती त्याला लावायचं अंग राहिलंय का आता पाय पाव पण त्याच्या आईला दाजी तुमच्या सोसायटीतली काय कुत्रे यायची का काय कुत्रे यायची हो तुम्ही ना रात्र चोरी करत जाऊ नका तुम्ही रात्र शाळेत जही वाक्य तरी क्लिअर होतील काय बोलायचं त्याला सांग आता जायला कसं बोलताय म्हणजे मित्र अडीच वाजता मी आल्यापासून तुला पाणी पण विचारलं नाही रे चहा कॉफी काय घेणार सांग मला राहू दे आता कुठं राहू दे येईन पुन्हा करीत निवांत मध्यरात्री कसं वाटतं हे ऐकायला मला सांगा तुम्ही कसं वाटतं कोणीतरी बाहेरून नुसतं ऐकलं माझ्या बायकोला एक मुलगा म्हणतोय की येतो काहीतरी पुन्हा निवांत मध्यरात्री कसं वाटतं ते नका ऐकशील वाक्य बोलत जाऊ ना प्लीज मग सोडत बसली जायला सांगा या तुम्ही आता म्हणजे असं मला वाटतं की झालं की नाही सगळं तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी हे घ्या आणि निघा दाजी काय येडा आहे का काय चोर गाव स्वतःच्या घरात चोरी करत नाही 4 घर सोडून चोरी करतोय पण हे तुमचं घर नाहीये ना काय लगा दाजी पिंटीचं घर ते काय माझं घर नाही होय हा सांग पिंटे आणि मला माहित असतं ना पिंटी इथं राहती तर तिच्या आयला आलोच नसतो सोसायटी मध्ये पण आता आलायस ना आता काहीतरी खाऊन जा ऑमलेट बनवू
ऑमलेट? त्याच्यासाठी तू ऑमलेट बनवणार आहेस प्रीती? परवा माझा भाऊ आला होता अमेरिकेहून विमानाने दमून, त्याच्यासाठी तू पाणी पण गरम केलं नाहीस. हो किती थकले होते मी त्या दिवशी. फक्त बटन लावायचं होतं गिझरचं प्रीती, काहीच त्याच्यात काम नव्हतं जास्त. मी ऑमलेट करणार आहे. तुम्ही खाली जा आणि ब्रेड घेऊन या जा. तुझ्या बापानी उघडं ठेवलंय का ग? बेकरी बापानी उघडी ठेवल्या का 2:30 वाजता? जाऊन घेऊन या म्हणजे काय प्रीती? दाजी चला. कुठे? लावा त्याला घुसू शटरात. नाही रे गपरे, काहीतरी आपलं मी नाही तेलबिल. चल रे. नाही रे गपरे. काय काय पाहिजे? अंडी अजून अंडी पण आण. चला बेकरी बघू द्या. केक बिक सगळं घेऊन येऊ. अरे एक्साइट कसे होत आहे? कॅज्युअल कसं आहे चोरीच्या बाबतीत सगळं? काय बेदर येणार आहे नाही मी नाही येणार तेलबिल. तू येते? मी अजून पण तेवढीच लवचिकी आहे का आता? इथे तू आजी द्या त्याला. गपरे द्या तेल काय? थांब रे, कोणी कुठे जायचं नाहीये. तुला काय कळतंय का? चोरी करायला नेतोय तो तुला आणि तू जातेस म्हणजे कसं? माझा मित्र आलाय मग करायला नको घरामध्ये. चोरी करणार का? तुझा मित्र आलाय म्हणून काय बोलतेस तू? राहू द्या, बेकरीचं राहू द्या. मसाले भात टाकते, तुला लय आवडतं ना? हा 15 मिनिटात हा मसाले भात करते. छान छान. आता काय झालं रुसायला? तुझ्या त्याला मसाले भात आणि मला उद्या डब्याला आजच्या चपातींचा चुरा. उत्तम. तो मित्र आहे माझा, तुम्ही नवरा आहात. फरक कळतोय ना? मला कळतोय ना. तुझ्यातलं सरप्राईज संपलंय आता. सरप्राईज संपलं बोलतेस तू प्रीती? झालं आता वर्ष झालं. वर्षभरात सरप्राईज संपलं? जाऊ दे, मसाले भात बोंबाला. श्रीखंड खाणार? फ्रीज मध्ये ना मस्त श्रीखंड आहे. लगा काय आवडतं तुला श्रीखंड? हा जाऊ श्रीखंड घेऊन या. श्रीखंड घेऊन या. जा, रुसताय काय आता? जा ना. श्रीखंड संपलाय. आत्ता होता ना रात्री जेवताना? मला मगाशी मिडनाईट क्रेविंग झालं, मी खाल्लं सगळं. अख्खा डबा संपवाल का हो? मला नव्हतं माहिती ना 2:30 वाजता तुझा चोर मित्र पाईप चढून येणार आहे आपल्या घरात ते. मला काही माहित नाही. आत्ताच्या आत्ता खाली जाऊन श्रीखंड घेऊन या. अगं डेअरी उघडी असेल का? आत्ताच्या आत्ता कसं आणू मी प्रीती? कळत कसं नाहीये तुला? मला ते माहित नाही काही. दाजी चला लावा त्याला. अरे नको ना ही वाक्य बोल प्लीज, नको ना बोलू. कोणी ऐकलं फक्त. दाजी चला लावा तेल. कसं वाटतं ते बाहेरून ऐकताना? नाही चला. नाही चला बिला. ह्याला काय एक तर डेऱ्या फोडायच्या, लोक गोष्टी फोडायच्या, मला कळत नाही. त्याला पाठव ना. आता कशा मी येणार आहेत वस्तू? अरे ग बासर राहू द्या. खायचं प्यायचं काय लागा तुम्ही भांडू नका. माझ्यामुळे तुमच्यात भांडण नको. तुम्ही या 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 म्हणजे येऊ नका. म्हणजे हे जा चालते जातो. निघू का मग? निघा निघा. येतो म्हणावं ना. बघ कळलं किती. ओ दाजी काळजी घ्यायची बरं का पिंटीची. हा हा या. तसं हाय जरा येड वागाड गोड आहे. प्रेम करल तुमच्या. मावा खाल्लायस का? मावा खाल्लायस? काय केलंयस? ही काय पद्धत आहे लाजायची? मला कळत नाहीये. या 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 या. नीट जा रे. माझं हे राहिलं. काय राहिलं? हातार राहिलं हातार. अच्छा अच्छा घ्या घ्या सगळं घ्या सगळं घ्या सगळं घ्या. का बॅग वगैरे? अरे चल ना. चला ना. चान्स मिळाला की तुम्हाला. राऊत साहेब काय 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 काय? सोसायटी मध्ये जो आहे चोर आला आहे, पळा पळा. सोसायटी मध्ये जो आला चोर आला आहे, पळा पळा. आमच्याकडे नाही आला. चोराला कळलं, वॉचमन आलाय ते. पाठवा. काय बोलताय? तिकडे नको जाऊ रे बाबा. कला कसा खाली पाठवायचा आता? तिकडे खाली सगळं असणार, लोक उभी असणार. हा माहिती आहे. एक काम कर, तू मास्क घाल आणि यांचे कपडे घालून खाली जा. काढा कपडे काढा. थांब रे लगेच काय? हे कपडे कशाला? माझे कपडे कशाला? लोकांना वाटेल तुम्हीच गेलायत ना. त्याला कोणी पकडलं माझ्या कपड्यांमध्ये तर कळणार नाही का हा आपल्या घरी आला होता ते? ये तुम्ही सोचा ही नाही. तूने कुछ नहीं सोचा. हे पगली थांबा. कुछ नहीं सोचा. ऐका तुम्ही याला घरी सोडून या. मी का घरी सोडून यायचं त्याला? आणि कानपिळा होता माझ्या लग्नात, याला घरी सोडून यायला? असं बोलताय हो. लॉजिक वापर ना प्रीती. तो सीसीटीव्ही कॅमेरा दिसला असेल येताना, आणि आता जाताना मी ह्याच्या बरोबर चलो 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 असं दिसलो तर मी साथीदार नाही का वाटणार? हे सीसीटीव्हीच्या डोक्यातच येत नाही. आपल्या काही नव्हतं ना. काळी थांब काहीतरी सॉलिड सोडतो. थांब. सूर्या हत्यार काढ. हा यांच्या नरड्याला लाव. मला मारायचं नाही रे. मारत नाही, थोबाडवण ठेवा. ह्यांच्या नरड्याला लाव आणि असं पकडून खाली घेऊन जा. आम्ही काय सांगू, चोर आमच्याकडे आला होता पण त्याला काहीच मिळालं नाही. मग तो ह्यांना घेऊनच खाली गेला. आणि खाली गेला तुम्ही रडायची ऍक्टिंग करा. पॉलिसी एजंट लोक लगेच विश्वास ठेवतील. तुम्ही खाली जा, ह्याच्यासोबत कोपऱ्यापर्यंत जा, रिक्षाने ह्याला सोडा आणि मग मी सुटलो म्हणून पळत घरी या.
तुझ्या पिंटी तुझ्या सूर्या बघितलं का डोकं बघा पुरीचं. त्या डोक्याला तेल लावा आणि त्याला खिडकीतनं काढघाल करा जरा. यांच्या नरड्याला सुराला नरड्याला सुरा वगैरे नाही. खाली बाचाबाची झाली, नरडा कापला गेला तर केवढ्याला पडेल ते. खर्चट्याने काही होत नाही. मान आहे इथे कापल्यावर ना खर्चटत नाही, रक्त बाहेर येतं. प्रीती माहितीये का काही? दाजी काय होत नाही हो. चुना लावायचा इथं. चुना होतंय नीट. मग चुना लावायचा. चुना मान आहे रे ती, पान नाहीये चुना लावायला. पिंटीचे मिस्टर मी नाही जाणार आहे असं काहीतरी मी करणार. अगं नको लागेल तर ते मला नाही लागत. हॅलो नका कशाला वा 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 वा, छान झाला परफॉर्मन्स. अगदी अजब होती कॉन्सेप्ट. बघू हा सरसे काय म्हणतात प्रसादा. वेगळीच कॉन्सेप्ट होती आणि फार छान लिहिलं होतं आणि तिघांनी पण फार अशी मस्त पकडली कॅरेक्टर. राऊत काहीतरी वेगळंच पकडलं होतं बेरिंग आणि मजा आली बघताना. थँक्यू सर. रादर त्या म्हणजे तुझं आणि तुझ्या बायकोचं रिलेशन आणि प्रिया आणि सावत्या तुमचं रिलेशन फार गोडवा होता दोन्ही रिलेशन्समध्ये. आणि ते कुठेही तुम्ही ॲज अ चोर म्हणून तू कुठेही ते खूप लाऊड केलं नाहीस, त्यामुळे ते फार इंटरेस्टिंग झालं. इट वॉज नॉट अ टिपिकल चोर, त्यामुळे तिथे फार मजा आली आणि मस्त होती कॉन्सेप्ट. थँक्यू सर. सई युनिक परफॉर्मन्स होता. खूप सुंदर संकल्पना होती, वेगळीच होती, कधी न पाहिलेली, कधी न अनुभवलेली होती. आणि मला आनंद आहे की या संकल्पनेचा तुम्ही तिघे भाग आहात, कारण तुम्ही तिघांनी ॲब्सल्युटली वंडरफुली परफॉर्म केलं. ह्या सगळ्याची मजा मला असं वाटतं या प्रहसनाचा गोडवा आहे तो, म्हणजे तो एक्स फॅक्टर आहे आज, आणि तो तुमच्या तिघांच्याही परफॉर्मन्समधून सगळीकडे पसरला. त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. पाहायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नमस्कार मंडळी. वाढत्या उन्हाळ्यात विनोदाचा थंडगार शिडकावा करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी एक मध्यमवर्गीय कुटुंब अडकलंय सिक्युरिटीच्या फेऱ्यामध्ये. चला बघूया त्यातून त्यांची कशी सुटका होतीये तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. हॅलो वने. हो आई, अगं दुबईला पोहोचलो. आई वने, दुबईला पोहोचलो अगं. वने एक तरी बॅग धरणं, दोन्ही उचलायला लावल्यास. एक मिनिट पकडा ना जरा तुम्ही. खाली ठेवतो जरा 2 मिनिटं. खाली नको, नवीन बॅगात चाक मळतील, खाली नको. चाक मळतील मग ट्रॉलीवाला बॅग घेतला कशाला आपण. जरा पकडा ना. वरून एकही बॅग खाली ठेवून देत नाही. बोलू का मी, बोलू का. हाय बोल. हो अगं फ्लाईट, हो मस्त मस्त आईस पाईस बसून आलो. फुकटचं खायला पण होतं मस्त. फुकटचं नसतं, पैसे घेतात ते. वने बसा ना. हो हा ग, फक्त एक सुंदर मुलगी सारखी यांच्याकडे बघत होती माहितीये, आणि हे पण मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये तिच्याशी बोलत होते. माझं असलं टाळकं सटकलं, उतरताना तिच्या पायावर कचकन पाय दिला. नंतर सॉरी सॉरी म्हणाले आणि पळून आले. अगं आता त्यांना बर बाई नमस्कार करा. नमस्कार. नमस्कार. आज दोन्ही ह्याच्यात आहेत, कसा नमस्कार करू मी. दोन्ही हात वर जाणारच का माझे. ए आई चल ग, मी फ्रेश होऊन तुला फोन करते. ओके अच्छा हा चल बाय. अच्छा काय हे तू चुकीचं केलंस वने. काय. ती जी एअर हॉस्टेस होती तिच्या पायावर पाय दिलास तू. वने वने आपण माणुसकी पाळणारी माणसं आहोत ना ग वने. हो तुमची माणुसकी तुमच्या डोळ्यात दिसत होती. इकडे पुढे. एक्सक्यूज मी, आम्हाला तुमचं लगेज चेक करायचं असती आणि ते लगेच करायचं असती. अरबी भाषा केवढी सोपी आहे ना. प्रत्येक शब्दानंतर फक्त ती लावते. असती नसते उठते बसते. नाही ते तशी नसती. आधी मी मुंबईमध्ये राहत असती म्हणून मला मराठी येत असती. आता ह्यांनी लॉजिक दिलं. आता हा प्रश्न आलाच नाही पाहिजे. हा असं का बोलतो लक्षात आलं तुझ्या. तुमचं सामान पुढे आणत असती, तुम्ही इकडे येत असती, इकडे येत असती. होय होय.
हो क्रिकेटची बॅटनी कसं काय चेक करतायत? डिटेक्टर असती. हो क्रिकेटची बॅट सारखं एकदम मोठं. याच्यात काय असती? याच्यात काय असती? वाला हबीबी मशीन मधून टिवटिव आवाज येत असती म्हणजे याच्यात बॉम्ब असती. तुम्ही दोघं टेररिस्ट असती. You both drop the bag. I said drop the bag. I said drop the bag. नाही बॅग नाही पोट आहे ते पोट. बॅग गिळल्यासारखी वाटलं म्हणून नेहमी सांगतो पोट. आता असं करून उभी राहत जा जरा. कॉमेडी करती. नाही मला शक्ल बनाती पण आम्हाला माहिती असती तुम्हीच टेररिस्ट असती. आम्ही टेररिस्ट आहोत. काय बोलतेस तू? का टेररिस्ट असणं गुन्हा आहे का? अगं काय बोलतेस तू? कभी इसका बच्ची या औरत के बकवास करती. आम्ही टेररिस्ट आहोत. काय बोलतेस सोने? कळतंय का तुला? आपण नाही आहोत का? आपला विजा टेररिस्ट नाहीये का? बिंडोक टुरिस्ट विजा आहे तो. टुरिस्ट विजा टेररिस्ट विजा असतो. असं कोणी देता विजा? बिंडोका सारखं बोलते. या खुदा या औरत बिंडोको का बुर्ज खलीफा होती. गब्बर सिंग होतोय हळूहळू. एक जस्ट एक म्हणून म्हटलं. हमारा मजाक करती. नहीं हम अभी तुम्हारे साथ खुदकुशी खेलती उसके बाद तुम खुदकुशी करती. ए म्हणे भाऊजी, मी पाया पडते. Sorry, भाऊजी, मी पाया पडते. नाही, मी माफ करा. मी चुकून टुरिस्ट बोलती असती. आम्ही टुरिस्ट असते. टेररिस्ट चुकून बोलती असती. तू कशाला त्यांच्या भाषेत बोलतीयेस? उलट त्यांना जमत नाही आणि आपल्याला सोयीची पडते म्हणून ती मध्यवर्गीय कुठेतरी भाषा निवडली आहे ना आपण. ये क्या गुसुर बुसुर करती? पुष्कर नाही. तू पर करती नाहीतर हा तुम्हाला गोळी घालत असती. हातात काही नसतं तर हात वर केले असते. Don't talk. I said don't talk. हो दोनच वाक्य फक्त 2 वाक्य. Drop the bag. यार शेख भाऊजी ठेवलं. ऐका तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे का? आम्ही टेररिस्ट नाही आहोत. ऐका आम्ही टेररिस्ट नाही आहोत. ए यू बॅग मधून टिवटिव आवाज येत असती म्हणजे बॅग मध्ये बॉम्ब असती. हो वाळवंटात पण पेंग्विन असतं पहिल्यांदा बघितलं. बात करती. अरे सेम दिसतोय तो म्हणून मला वाटलं. हे कोण आहेत? हे आमच्या हॉटेलचे मालिक असती. लहान मुलांचं हॉटेल आहे की काय? Shut up. Don't talk. I said don't talk. तुम्ही ना काही वाक्य बोलत जाऊ नका. एवढं करा आम्ही वाक्य समजून. नाही ती बॅग इकडे ठेवत असते. जड आहे खूप जड आहे. थांबा. इकडे ठेवत असती. आता जब तक मी चेक करत असती मुंह से अल्फाज काढत नसती. अल्फाज पहिला दुबईचा शब्द ऐकला नंतर सगळं मराठीत सुरू होतं. ए यू शांत बसती. हो काय करायचं याचं? नाही बोलू शकत. एक मिनिट. हे काय असती? काय कुकरची रिंग असती. कुकरची रिंग आहे. कुकरची रिंग कशाला आणलीस तू दुबईला? हो ते अरबी लोक नाही का इथे असं टॉवेल टाकून एक मिनिट मी दाखवते तुम्हाला. ते नाही का असं हे ठेवतात आणि ती बेली डान्स करतात ना असं ठेवून. म्हणजे असं ठेवून ते करतात ना बेली डान्स. ते बेली डान्स करणार आहे मी. हे वाजव रे. वल्ला हबीबी. रिंग कशाला आणतेस बिंदो? बेली डान्स करतात ना. कशाला करतेस हा बेली डान्स? बेली डान्स साठी ही रिंग आणलेली असती. लंडनसाठी आणलेली असते. बेवकूफ या खुदा काय बॉम्ब बनवायची दोरी तर नसती. नाही रे तुझ्या तर बेरिंगच्या ना. बात करत असती. काय बोलत असती? अरे फाशी देत असती. उड्या मारायच्या दोऱ्या असतात ना त्या आहेत त्या. सांग ना तो हो नको करू. उड्या मारायच्या असतात ना. वेट लॉस साठी आणल्यात त्या. करून दाखवते ना. ती दाखवेल. हे असं आहे ना. हे बस. कळलं असती 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप आला. बरोबर काही नाही. ऐका माझा अगदी घरगुती वस्तू. बॉम्ब कुठे असती? अरे नाहीये अरे नाही. एक मिनिट. जोपर्यंत तुम्हाला चेक करत नसती तोपर्यंत तुम्ही इथून हालायचं नसती.
खजूर भाऊजी आम्हाला माफ करा. तुमच्यासाठी ना मी आमच्या माहेरचे खजूर आणले, ते देऊ का? प्लीज आम्हाला सोडा ना. दुनिया खजूर घ्यायला इथे येते, तू तिथून खजूर घेऊन ह्याला देते, ही तुझी अक्कल. माझी अक्कल काय दुबईमध्ये येऊ? अक्कल म्हणजे काय? यांच्या पॅन्ट मध्ये बॉम्ब आहे. पॅन्ट मध्ये बॉम्ब असती? नाही नाही म्हणलं हबीबी दुबई मध्ये बॉम्ब बना कबीबी. नाही पॅन्ट मध्ये बॉम्ब असती. अरे बापरे, वेगवेगळ्या भिरांचं गेट टुगेदरच आहे हा. भूषण करबंदा आला. Shut up. Don't talk. पुढचं वाक्य मला माहिती. I said don't talk. खामोश रे ती. आई तू पण चालत नाही 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 नाही. या खुदा याच्यात काय असती? याच्यात बॉम्ब असती. याच्यात बॉम्ब असती. नाही नाही नाही, याच्यात बॉम्ब नाहीये. एक मिनिट, याच्यात लाडू आहेत. लाडू आहे. लाडू हाताने बनवलेले. मेटल बॉम्ब ठेवती, मेटल असती त्याच्यात. अरे नाही मेटल बॉम्ब. हे लाड हा डिब्बा आम्हाला देती. हा डिब्बा आम्ही जप्त करतो. डब्बा नको, लाडू घ्या ना. माझ्या आईने दिला डब्बा मला. दे लाडू, नाहीतर तर इथला एक काढून घालतील त्याच्यात. थांबते. डिब्बा मला देती, नाहीतर तो तुम्हाला गोळी मारती. प्राणहानी केला पण कंटाशी आपल्या आला. खामोश रे ती. तूच लाडू फोडती. मी लाडू फोडायचा? लाडू फोडती, इकडे फोडती. आईच्या आई खूप कडक बनवते ना. लास्ट मारला होता, हात फ्रॅक्चर झाला होता. नको ना यार. तू जर लाडू नाही फोडती तर तो तुला फोडती. नाही 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 नाही, करतो करतो. मग दोन वाक्य माहिती गप्प बस. अरे लाडू फोडती. बिअरचं बुच. लाडवात बिअरचं बुच कुठून आलं? अय्यो, आता आठवलं मला. कन्फर्म आईने संध्याकाळी 7 नंतर पप्पांना लाडू वाढायला बसवलं असणार. मग त्याने काय होणार आहे? पप्पा 7 नंतर बियर पितात ना, ते असं करतात ना, ते पडलं असेल प्लेट मध्ये. काय करायचं रे? इसको लेके जाओ ना, इसको लेके. तुम्हारे में भरती करो ना, मेरे को नहीं चाहिए. सॉरी, त्याच्यात कळतंय का आपला टेररिस्ट आहे? सगळे लाडू तसे. अरे उच्च पाडा रे. तीन बाय ना बुच्चन मुसळीने आम्ही काय ते बुच्चन सापडाले येतस का? गपरे, काय चाललं मगापासून? हे कर ते कर ते कर. मला काय करायचं काम? चाललो मी. चल. बेरिंग सुटायला लागलं रे सगळ्यांचं हळूहळू. याचं कोकणी बाहेर याच्यात. थांबा रे. वाजव वाजव, नाही चाहिए मेरे को. अरे थांब रे बाबा. हे अरे लाडू आहे, लाडू. हा लाडू आहे. खरोखरच तुमच्या अंगात खूप मस्ती असती. मग असं असे काय म्हणतात प्रसादा? मला भीती वाटते. मी बोलायला लागलो आणि दशरथ म्हणला डोंट टॉक. तर वा वा, बहारदार. जेवढं छोटंसं बूच तेवढीच कॉन्सेप्ट, पण तितकंच गोड. मज्जा आली, खूप मजा आली. आणि त्या थोडक्यात माहोलमध्ये तुम्ही जी एक दुबई एस्टॅब्लिश केली, म्हणजे त्याच्यासाठी तर प्रत्येकाला 2-2 खजूर द्यायला पाहिजे. वा दशरथ, खूप दिवसांनी पाहिलं तुला स्टेजवर आणि मजा आली तुला बघताना. अपीरन्स कडक आहे तुझा स्टेज. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. येस. दत्तू, श्याम ॲज युजल. आणि तुम्ही दोघं म्हणजे नेहमीचे यशस्वी. मस्त मजा आली. मला वनिता तुझ्या कन्व्हिक्शनमुळे तुझे बिअरवाले बाबा दिसले पाहिजे. मस्त कॅरेक्टर आणि मस्त विषय, मजा आली. सई. अल हबीबी परफॉर्मन्स होता, फार मजा आली. सुंदर कॉन्सेप्ट होती, छोटीशी कॉन्सेप्ट होती, त्याचा जीव पण छोटा होता, पण तुम्ही ती छान फुलवलीत, छान तरंगत ठेवलीत, आम्हाला हुक ठेवलं. वने ही काय चाल होती ग, कुठून शोधून काढतेस. फार मजा आली तुला असं बघताना. आणि श्यामदादा मस्त, फारच मजा. नंतरचा ट्विस्ट पण खूप आवडला. डॅश, खूप कॉम्प्लिमेंट्स, खूप मजा आली तुला परफॉर्म करताना बघून. आणि तू म्हणजे समीर दादा प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं वेगळं ॲडिशन घेत होता, पण तू तुझं बेअरिंग नाही सोडलंस, त्याच्यासाठी तुझं खूप कौतुक. मजा आली. थँक्यू. मंडळी, सहाय्यक दिग्दर्शक याचा खरं तर दुसरा अर्थ जे ऐकवतील ते सहन कर दिग्दर्शक असा असतो.
चला बघूया या दुसऱ्या अर्थाप्रमाणे इथल्या सहाय्यक दिग्दर्शकांची काय अवस्था होते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला. एवढं काही नसतं. पण तू यायला हवं होतंस. खरंच मजा आली अवॉर्ड फंक्शनला. आय डोंट लाईक इट यार. हे फेक अवॉर्ड शोज ना, आय डोंट लाईक इट. एक काय रे सगळ्याला फेक असतं, ते ठरलेलं असतं मोस्ट नॅचरल कोण आहे. मला नाही आवडत. आय टेल यू, म्हणून मी तुला सांगतो, आय ओनली फॉलो हॉलिवूड. म्हणजे तोंडातल्या तोंडात बोलणं ना. स्टाईल आहे माझी ती. नाही ना, स्टाईल आहे माझी. काय ना, मला खूप वर्ष हे बोलायचं होतं तुला, पण तिथे ना थंडी असते वेस्टमध्ये, म्हणून ते जरा असं बोलतात. आपल्याकडे काही लॉजिकच नाहीये तसं बोलायला, कळलं ना. इथे असंच बोलायला पाहिजे खरं तर गरमीत एवढ्या. ते तुम्ही बोला, थिएटरवाले आहात ना तुम्ही, ते सगळे तुम्ही बोला. काय मी एसी मध्ये असतो, व्हॅनिटीमध्ये एसी असते, गाडीत एसी असते, थिएटरमध्ये एसी असते, मी कुठेही जातो तिकडे एसी असते. तुम्ही बोला. तुम्हाला अशी पण सवय आहे रे थिएटरवाल्यांना, सगळं लाऊड करा. ए आय यू आय आय काय काय काय. डू इट, यू डू इट. ती करतोय. आय डोंट टेल इट टू मी. तू करते. शपथ. आय टेल यू, ते काय तुमचं काय असतं परकाय प्रवेश वगैरे ना, झूट आहे रे. मिथ. एव्हरीथिंग इज मिथ. म्हणजे कॅरेक्टर मध्ये वगैरे घुसायचंच नाही. कशाला? कॅरेक्टरला तुझ्या स्टाईल मध्ये मोल्ड कर. बी अ सुकेश कुमार SK. गुड. नीट 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 नीट. गुड. ना बाजू जरा. हे काय रे? काय आहे? फिटिंग ओके वाटतं तुला? तुझ्या मानेत होकार असला तरी नजरेत नकार आहे, कळतंय तुला? 100 वेळा एक गोष्ट सांगायची तुम्हाला. काल केलं होतं ना ट्रायल आपण. लूज आहे हा, फिट कर. युजलेस सांगून अर्थ नाही रे तुम्हाला. काय अर्थ नाही काय? बोल ना तू, वाटतंय तर. यांना कळणार आहे काय? प्रत्येक शेड्यूलला यांची हीच लपडी असतात. कॉस्ट्युमचा प्रॉब्लेम आहे काहीतरी, मेकअपचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. तुझ्यासारखे स्टारच बोलले नाही तर मग कोण बोलणार? इथे तुझ्याच शब्दांना किंमत आहे फक्त. सुकेश, तू जुना मित्र आहेस ना, म्हणून तुला सांगते मी, कळलं? माझ्या शब्दाला काही किंमत नाहीये इथे. सेकंडरी ऍक्टर आहोत ना आम्ही. नाही यार, तुम्हीच नाही बोललात तर कसं होणार? हे सुन मत तू. मी बेसिक एक काम केलं त्या दिवशी. काय? इस्त्री करून द्या हे सांगायची गरज लागली पाहिजे का ऍक्टरला? मी गाऊन घेऊन गेले, माझा बाबा इस्त्री करून द्या हेही सांगावं लागतं इथे. मला काय म्हणतो माहितीये, घरी काय इस्त्री करून घालते का गाऊन? मला वाईट नाही वाटणार. मी ऍक्टर आहे ना. मी ठीक आहे, मी इस्त्री असं मी हळद बिळद पुसते घरी गाऊनला, पण मी शूटिंग करून ते विकत नाही ना, रिलीज करत नाही ना घरातला गाऊन मधला माझा लुक. हे असं बोलतात. तू आलायस ना तेव्हापासून सगळं बदललंय. कालपर्यंत ही फक्त माझी व्हॅनिटी होती ना. तुला माझी व्हॅनिटी दिलेली? मग नाही, विचारलं फक्त. तुला माझी व्हॅनिटी दिली. आज तू आलायस ना तर इथे रूम फ्रेशनर आलाय, एसी काय रिपेअर झालाय, लाईट्स काय सगळे लागलेत. तू आलास म्हणून सगळं बदललं. आणि तुझ्यासारखे ऍक्टर जर बोलले नाही, स्टार्स बोलले नाही तर हे ऍक्टर्सचं युनियन वगैरे ना नावाला आहे. फक्त इन्सल्ट करतात इकडे. काही कामाचं नाहीये युनियन सुद्धा. एक स्टार बोलला पाहिजे फक्त. एक स्टार बोलला ना तर अख्खी इंडस्ट्री बदलेल सुकेश. पण ठीक आहे, तुला बोलायचं नाही तर काय, आपण वाट बघू. हे अशीच इंडस्ट्री चालत राहू दे. एक दिवस काम सोडून देऊ, कामं मिळणार नाही, रडत बसू. जाऊ दे, कोणी बोलू नका. सगळे बंद पडू देत प्रोजेक्ट. सोडून देऊ ऍक्टिंग. हे असिस्टंटला बोलव रे जरा. जा असिस्टंटला बोलव. त्याला सांग सुकेश कुमारने बोलवलंय त्याला. जोपर्यंत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना, आज सुकेश कुमार शूटिंग नाही करणार. सांग. सुकेश नाही करणार. नको. 4 तास इथे उभं राहील असा आरशासमोर. शूटिंग नाही करत. जा सांग. जा सांग. ऐक ना, उगाच माझ्यामुळे तुझी बदनामी नको. सोड. काही बदनामी होणार नाही रे. आय एम स्टार. आय एम सुकेश कुमार SK. माझं काही नाही होत. सोड ना, जाऊ दे ना. डोंट वरी, मी आहे ना. कशाला टेन्शन? माझ्यावर नको यायला नंतर. तर कशाला येईल? मी बोलणार. जो कोणी असेल असिस्टंट मी बोलेन त्याच्याशी. काय बोलायचं माझ्यावर काही. सर, कोण आहे तू? सर असिस्टंट डिरेक्टर. अभिमानाने काय सांगतो असिस्टंट डिरेक्टर? अभिमान वाटतो तुला असिस्टंट सांगण्यात? शाणा आहेस तू खूप मोठा. तो कोटन, तो व्हाईट कोटन. चल नीट नीट. पहिल्यांदा आलायस नीट. सॉरी नीट. मी तुला 3 प्रश्न विचारणार, मला एक उत्तर पाहिजे व्यवस्थित. याच्यात काय प्रॉब्लेम वाटतो? काय नाही सर.
काहीच प्रॉब्लेम वाटत तुला? युजलेस काय करता इथे? काय करता इथे? कामं करायला येता ना? टाइमपास करायला येता? फिटिंग लूज आहे माहित नाही तुला? काल काय सांगितलं होतं? काल काय ठरलं होतं आपलं मला सांग. काल काय ठरलं होतं? आय विल चेक सर. आता चेक करशील? ती काल तुझी नीतालूला आली होती ना कॉस्ट्युम वाली, सर आजी करना पडेगा, सर आजी करना पडेगा. केलं ना ट्रायल? मग फिटिंग का नाही? आय डोंट. फिटिंग का नाही? काल येतो ना तुमचा एक मास्टरजी जो फोटो काढतो, माप घेतो. माप का नाही आज? ओके, आय विल फिट का नाही होते मला जॅकेट? मी शाणा आहेस तू? कोण आहेस तू? असिस्टंट डिरेक्टर सर. चिल्लर आहेस तू? बोल बोल, मी चिल्लर आहे. चिल्लर आहे सर. ए अभिमानाने नको बोलू. चिल्लर चिल्लर सारखं बोल. मी चिल्लर आहे असं बोल. मी चिल्लर आहे. ऍक्टिंग करतो सरांची. ते चिडलेत, ते शांतपणे एवढं बोलतायत तर तू सरकॅझम दाखवतोयस त्यांना. त्याला कळणार आहे का? रे तो नाही, राहू दे नाही ना, त्याला कळणार पण नाही. हे बावळट, तुला अक्कल नाही काय चेक केलं पाहिजे काय नाही. तू जर आदल्या दिवशी माप घेऊन गेलास तर कोट फिट का नाही होतंय? माझं ब्रेसलेट कुठे? ऑर्नामेंट्स कुठे आहेत माझं? हा सर, ब्रेसलेट आणलं का? यातला खडा कुठे? काल हे फिक्स झालं होतं? काल हे फिक्स झालं होतं? तुमचा ग्रुप आहे ना व्हॉट्सअपवरती, याच्यावर तुम्ही फोटो पाठवता कंटिन्युटीचे. हे फिक्स झालं होतं? कुठला खडा होता मला सांग. टॉर्कॉइज ब्ल्यू होता का आईस ब्ल्यू होता? हो का? हो का? हो का? हा प्रश्न आहे तुझा. अक्कल नाही तुला? बावळट असता का रे सगळे? एकजात असिस्टंट सगळे बावळट असता? देव खास तुम्हाला वेगळं बनवतो. हा असिस्टंट याला मेंदू नका देऊ, फक्त लाचारी द्या, एवढंच असतं? लाज नाही वाटत तुला विचारताना हो का? अरे तुला सांगतो यांची लायकीच नाही रे, या असिस्टंटची लायकीच नाही. हे लोक कोण असतात माहिती आहे काय? स्टुडिओच्या बाहेरची गर्दी असतात. कोणीतरी येताना विचारतो तेरे को कुछ आता है? मैं बोलतात मेरे को कुछ नहीं आता है. अरे कुछ नहीं आता है, चल एडी बन. हे ते सुकेश, हे शपथ. हे बघू नको. बघतो काय रे? जाऊ दे. बघतो काय? तुझी कॉफी कुठे? थांब. नाही आली कॉफी. 9 मिनिटं लेट होती कॉफी. तुला कॉफी पण नाही दिली? नाही दिली. तुम्ही एक्सपेक्ट करता ना रे ऍक्टर कडून लाईन्स पाठ करून या, कॅरेक्टरचा अभ्यास करून या. एक कॉफी नाही देऊ शकत तुम्ही? बरं मला नाही देत, स्टार आहे ना हा, याच्यावर सिनेमा चालणार आहे, त्यालाही कॉफी नाही देऊ शकत साधी आल्या आल्या? अरे प्रिव्हिलेज असिस्टंट आहे ते, प्रिव्हिलेज. वॉक्या दिला ते, वॉक्या काढा पहिले यांच्या. ट्यून कर 5 वर, गप्पा मारू, हे चालतं यांचं. सांगतोय मोठा, यांच्या वॉक्या काढल्या पाहिजेत. असिस्टंटचं काम काय असतं ते माहित नाही तुला? अरे मी जेव्हा असिस्टंट होतो ना तेव्हा मला माहिती मी काय केलं होतं. तू असिस्ट पण केलंस? ऍब्सोल्युटली यार. खरंच मी केलंय. अरे तू तुम्हारी कसम फिल्म नाही बघितलीस? तुम्हारी कसम नाही का? त्याच्यात तो देवळाचा सीन हिट झाला होता. अच्छा अच्छा. तेव्हा मी असिस्टंट होतो. तुला सांगतो, अरे वॉकी नव्हती तेव्हा, 12 वर्षांपूर्वीची फिल्म आहे. मंदिराचा सीन, डोंगरावरच्या मंदिराचा सीन. बेस कुठे? खाली, डोंगरा खाली. उप झाले ना, पळत जायचो वर, पळत यायचो खाली. मग पोटऱ्या सुजल्या होत्या माझ्या. यांच्या पोटऱ्या सुजल्या पाहिजेत, मग यांना कळेल असिस्टंट काय असतं, त्याचं काम काय असतं. इथे येतात गप्पा मारायला, फुकटचा नाश्ता करायला. सॉरी सॉरी काय सॉरी? आय विल चेक सर. आता चेक करशील? तुझा सांग, तो जो कोणी आहे ना तुझा डिरेक्टर सोड, प्रोड्युसरला सांग, त्याला सांग सुकेश कुमार येत नाही. जोपर्यंत हे गुफप क्लिअर होत आहेत ना, सुकेश कुमार येत नाही सांग. जा सुकेश, जाऊ दे. अरे नाही, मी जात नाही. जा सांग. ओके सर, मी पप्पांशी बोलतो. का पप्पांशी काय बोलणार रे राडके? पप्पांशी काय बोलणार तू? हे जेन्झी भरून ठेवलेत ना असिस्टंट मध्ये, त्याचा प्रॉब्लेम आहे हा. काय झालं की घरी फोन करून सांगणार, मी पप्पांना सांगतो मला कसं बोलले बघा सेटवर वगैरे. काय करणार तुझा पप्पा? शाणा आहे खूप मोठा. पप्पा प्रोड्युसर आहेत सर. ए पप्पा ओ, अरे हा अण्णासाहेबांचा मुलगा आहे, तुला माहित नव्हतं? यतीन. ओंकार. मग यतीन कुठे? मोठ्या भावाच्या नावावर यतीन फिल्म्स कंपनी आहे ना, आणि हा सेटवर तो नाही. बाबांचं नाव यतीन आहे. त्यांना अण्णा. मला माहित नाही. आम्ही अण्णासाहेब म्हणतो ना म्हणून गंमत केली मी. मला माहितीये काय बोलतो. बस ना तू. मी काय 5 दिवस काम नाही करत आहे, मी बघतीये तुला. नाही तू मॅम, बस. नको ते ऍक्टर्स आणि ते ऑकवर्ड होतं, मी बस. पागल आहे का? हे आपण इथे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक एकत्र येऊन आपण एका पर्पज साठी एकत्र येतो. आपण सिनेमा करतो, फॅमिली असतो आपण. हायरार्की काही नसते रे. मी बघितलं, तू खूप मेहनत घेतोस, धावपळ सुरू असते. बाबा भेट ना बाबा. बस ना. नाही त्यांचा निरोप पण पोहोचवायचा. आज नको पोहोचू. भेट ना बाबा. पागल आहे का? भेट ना. पाणी पी. भेट ना. भागेगा. काय काढलाय घरी? पाणी पिणं पाणी पी. मावा केक सुका असतो ना, तोंड एकदम सुकतं. पाणी पी.
आणि हायड्रेशन पाहिजे. तुम्ही उन्हात धावपळ करत असताना हे लोक खूप मेहनत करतात. अरे आपलं काय येतो ऍक्टिंग करतो जातो. तू इकडे कसा काय रे? तू हे करतो असिस्ट आहे? हा नाही मला एक्सपिरियन्स हवा होता. तर बाबा म्हणाले की तू इथेच फिल्मला आपल्या जॉईंट हो, म्हणजे कसं पुढच्या फिल्मला मला त्यांना हेल्प करता येईल. ॲज अ प्रोड्युसर किंवा प्रोडक्शन प्रोड्युसर. तू नवीन, तू आधी सांग ना मला यार नवीन आहे. तू मला सांगायला पाहिजे नवीन आहे. अरे नवीन लोक चुका करण्यासाठीच असतो बाबा. बाबा तू दिलपे म्हटले तुला वाटेल यार काय आर्टिस्ट यार चिडचिड करतो काही बोलतो. तसं नाही रे काय. सी मला ना तुला फक्त असं नजरेत आणून द्यायचं होतं की तू आता प्रोड्युसर बनणार. एवढे गुप्प असतात यार, आपल्याला सगळं सांभाळावं लागतं. पैसा तुझा जातो यार प्रोड्युसर म्हणून. आमचं काय रे ऍक्टरचं, आम्ही मलाही खातो. फेम मिळतं, पैसा मिळतो. मी ना तरी विचार करत होते तू जेव्हा इन्सल्ट करत होतास ना त्याचा, मी शांतपणे मागून विचार कर. मी तुझ्या नाकाकडे बघत होते. खरंच सांगते, हे 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 असिस्टंटचं नाकच नाहीये, हे प्रोड्युसरच्या मुलाचं नाक आहे बाबा. तू दिसतो स्मार्ट आहेस, तू खूप मोठा होणार आहेस. अरे म्हणजे लक्ष होतं. बाई तुला माहित नाही बाबा. बाबा तू बस ना बस ना. गुड यार गुड. मला बरं वाटलं तू आलास. तुला शिकलं पाहिजे यार नवीन पोरांनी. पण चांगलंय. ए तुझ्या वर कोणतरी असेल ना असिस्टंट मध्ये, त्यांना बोलवायचं त्यांना पाठवायचं ना. अजून 2 आहेत, 3 आहेत ऍक्च्युली. फर्स्ट एडी चीफ आहे, असोसिएट. मग चीफला पाठव ना यार. तू कशाला आला बाबा? उगाच तुझ्यावरती मला सगळं हे करावं लागलं. बोलू त्याला बोलव. हॅलो हा प्रिया, ते प्लीज कम इन SK सर व्हॅनिटी. हां अर्जंटली आहे. हां हो. वेट बाबा. अरे तू कडा मत रे बाबा. भेट. टेन्शन नको घेऊ. आणि नाही तुझी काही चूक नाहीये. बाकी सब सही. येस सर. पप्पा कायचा आहे रे? पप्पा कायचा आहे? अच्छा. माहिती मी लहानपणी, अरे लहान होता ना म्हणजे याच्या लहानपणी, तेव्हा मी यांच्या घरी गेलो होतो ना. हा पप्पांना भेटायला आले ना. मी पाया पडत होता आणि पाय सोडतच नव्हता. तेव्हा पप्पांनी असं खेचून तुम्हाला वर काढलं. गुड ओल्ड डेज. बाकी अभी आगे क्या डायरेक्टर बनेगा क्या? नाही खरं तर मला कळत नाही आहे, माझं लायकीच नाही आहे असं वाटतंय. ऍक्च्युली ते पोटऱ्या वगैरे दुखल्या पाहिजे तरच मला, पण मला त्याची सवय नाही आहे. आणि आय डोंट नो. मजाक नाही बोला, तू दिलपे म्हटलं यार. नाही सर, पण यू आर राईट सर. अरे मस्करीच बोललो रे, मस्करीच बोललो. तुझ्यासाठी नव्हतं रे. तू नवीन आहे मला माहिती असतं तुला बोललो नसतो ना यार. नाही असिस्टंटच्या खूप जुने आहेत तरी मला माहिती आहे काय करतात काय नाही करत ते. येस. हॅलो सर, मी प्रिया. तुम्ही बोलवलत का? कोण आहे तू? मी चीफ असिस्टंट डिरेक्टर. अरे यार 3 मोठ्या मोठ्या गोष्टी रे. चीफ असिस्टंट डिरेक्टर. बावळट आहेस तू? काय झालं सर? याचं फिटिंग सांगितलं होतं ना काल नीट करायला, का नाही केलंय? सॉरी सर, मी चेक करते सर. आली होती आता चेक करशील. इकडे पुढे. चुका केल्यानंतर बरोबर मागे लपता तुम्ही. पुढे घालून दाखव. नाही राहू दे, तिला कळू दे ना. तुला माहिती नाही काय फिटिंग होतं त्याचं? केलं नाही कोणी? का नाही केलं? सांगितलं होतं ना काल. आता सांगशील? मूर्खा, तुझ्यामुळे त्या बिचारावर ओरडलो मी. बावळट सर. नाही राम ओंकार, तू मध्ये बोलू नको. अरे या शाण्या आहेत, मला माहिती आहे यांचं काय नाटक चालतं ते. येतात तिकडे सेटवरती वॉक्या घेतात आणि एकमेकांशी बोलत असतात. व्हिडिओ कॉल चालू असतो यांचा, फोनवर बोलत असतात. मला माहित नाही का यांच्या शाळा? सेटवर यायचं, कुठल्या तरी ऍक्टर बरोबर फोटो काढायचा, सोशल मीडियावर टाकायचा. एन्जॉईंग डिरेक्शन. एडी लिही ना, एडी. भीती वाटते लोक हसतील असिस्टंट आहे म्हणून. युजलेस. कंटिन्युटी बघायला नको यांना. फिटिंग माहित नाही यांना. कल्ले कसे होते काल माझे? कल्ले सर? कल्ले साईड लॉक्स. इंग्लिश मध्ये बोलायचं. चल इंग्लिश मध्ये बोलूया. व्हॉट वॉज द कंटिन्युटी फॉर माय साईड लॉक्स? अरे नाही आठवणार तुला? कानाच्या पाळीपर्यंत होतं. लक्ष असेल कामात तर आठवेल ना. इथे यायचं टाइमपास करता. फुकटचा नाश्ता पाहिजे रे सगळ्यांना. फक्त मिरवायचं आहे. आम्ही डिरेक्शन डिपार्टमेंट. युजलेस. सर करेल ती. अरे काय करेल ती? काय नाही करणार ती. यांच्या ना पोटऱ्या सुचल्या पाहिजेत. वॉकी काढून घ्या यांच्याकडून. प्रिव्हिलेज असिस्टंट पाहिजे वॉकी सारखी यांना. कशाला गप्पा मारायला? वॉकीवरती 1 रुपया लावा, बरोबर सांगतो तिले. सांगतायत मोठे प्रिव्हिलेज. ए रडू नको. ए शाणी रडू नको. मी तुझ्यापेक्षा जास्त चांगला रडू शकतो. ऍक्टर आहे मी. मला नको करून दाखवू. मगरमच्छ के आसू. सर मी बोलतो. अरे मुळात तू ना डिरेक्शन पण नाही केलं पाहिजे. कॉस्ट्युम माहित नाही, फिल्म बनवणार आहे. नाही सर, ऍक्च्युली लास्ट मिनिट चेंजेस झाले त्यामुळे. मला लास्ट मिनिट, मी मूर्ख आहे. मला कोण सांगणार लास्ट मिनिट चेंज झालेत ते? मला कोण सांगणार? तुला पत्र पाठव मी, मग तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देणार. मेल करू तुला. सर मी बोलतो. तू काय ओंकार, तुला माहित नाही लोक काय आहेत.
दिदू इट्स ओके. ए काही गरज नाहीये. चीफ पोस्ट आहे म्हणून दीदी विधी म्हणायची काही गरज नाहीये. सर ती सख्खी मोठी बहीण आहे माझी. ओंकार पाणी आहे पाणी. सर अण्णासाहेबांना मुलगी पण आहे. येस सर. सांगायला पाहिजे ना मला सगळ्यांनी की अण्णासाहेबांना मुलगी आहे, तुला बहीण आहे, मला सांगायला पाहिजे. सर एडी ऍक्टरला मला मोठी बहीण आहे असं का सांगेल सर? आई गो, तरी मी म्हणतेय हा सुकेश, तू तिचा इन्सल्ट करत होतास ना जोर जोरात, तेव्हा मी तिच्या रडू नको, काय सुंदर डोळे आहेत, मी फक्त तुझ्या डोळ्यांकडे बघत होते. सेम सुरेखाताईंचे डोळे, सुलभाताईंचे डोळे, सेम सुलभाताईंचे डोळे. आईवर गेलीये ग, किती गोड आहेस. रडायचं नाही असं, नाही करणार ते इन्सल्ट असा. हा तू मावा केक खाणार? नको. खा ग, माझ्या घरचा आहे. नाही नको मला. चॉकलेट खा ना, चॉकलेट मस्त असतात. चॉकलेट काय बघ, चॉकलेट खा. नाही सर, नको नको सर. चॉकलेट खा ना, चॉकलेट खा ना. अरे तू बाळा, तू टेन्शन नको, तू बस यार, तू प्लीज बस यार. सॉरी सर. ए बाबा तू बैठ. ऐसा मत कर, बैठ ऐसा मत कर. परत नाही होणार सर. अरे नहीं ऐसा कुछ नहीं है यार. आय एम ग्लॅड. हा चॉकलेट खा, चॉकलेट. फिल्म मेकिंग मध्ये तू आलीस म्हणजे अशा फिल्म फॅमिलीज मधनं लोक आले पाहिजेत. आले. अरे भाई आई टेल यू नाही ना यार, आता जमेल असं वाटत नाहीये मला. जमणार ना, माझी खरं तर लायकीच नाही असिस्टंट. ऐसा नहीं है बाबा, तर लायकी नाहीये, माझं सतत खूप होतं. अरे नाही बाबा ऐसा नहीं है बाबा. अरे मी बघत होतो, पेशन्स बघत होतो, ते पेशन्स नाही सर. पेशन्स मला लगेच रडू येतं सर. गुड यार, तू वल्नरेबल आहे यार. गुड असं पाहिजे ना. इमोशन्स असतील तर आपल्याला इमोशन पोर्ट्रे करता येतात ना. हा मग काय करेक्ट फील्ड निवडलंय तू. फिल्म मेकिंग केलं पाहिजे. नाही अजून काही ठरलं, जस्ट एक्झाम झाली. कर तू फिल्म मेकिंग कर, सगळे पिक्चर तू कर. अरे बहुत हो गया, अरे मर्दों के आंखों से सिनेमा, अभी औरत के आंखों से देखते सिनेमा. फिमेल में पाहिजे यार बाबा. यू व्हेरी टॅलेंटेड. अरे चुका नवीन माणूसच करतो ना. सर ब्रेसलेट. अरे चालेल यार. गुड, चांगलं. कोणाची चॉईस आहे? व्हेरी गुड. सॉरी सर, हे परत नाही होणार सर. सेम. मी नेक्स्ट टाइम. अरे ओंकार, प्रिया, अरे काय करता इकडे तिकडे? शॉर्ट रेडी आहे, चला फ्लोअरवर. सॉरी विराज दादा. एक मिनिट. ए बाबा मैं है ना इधर. हाँ सर. कोण आहे तू? असोसिएट सर. प्रोड्युसरचा कोण आहे तू? कोणी नाही सर. अरे मग पहिला तू ये ना. लहान पोरं पाठवतो काय? पहिला तू ये ना. युजलेस असिस्टंट काम करायला येतोय. गुफअप किती करून ठेवलेत. कॉस्ट्युम फिट होत नाही, साईड लॉकची कंटिन्युटी नाही, ब्रेसलेट चुकलंय, सगळं मी सांभाळू. लास्ट शेड्यूलला काय केलं होतं? भात नव्हता. ऍक्टर बोलतोय भात वाढायचा, भात नाही. इथं गुफअप एवढे लाज वाटली पाहिजे तुला. बीच बघ यार, त्या दोघांकडे नवीन दोघं आहेत, नवीन. त्यांना तुझ्यामुळे बोललो मी. पहिला तू येत जा रे. जा. मी येत नाही आता. जा. जो कोणी आहे ना तुझा त्याला सांग मी येत नाही. तुझ्या डिरेक्टरला सांग मी आज सुकेश कुमार शूटिंग नाही करत. जा सांग त्याला. सर जा. जोपर्यंत क्लिअर होत नाही ना सगळं, त्याला सांग मी येत नाही. सांग. सर आय एम रिअली सॉरी सर. काल रात्री ना डॅडीने अचानक सगळे डिसिजन चेंज केले. तुझा डॅडी लय मोठा शाणा आहे. तो ठरवणार शूटिंग मध्ये काय घडणार. कोण आहे तुझा डॅडी? सर डिरेक्टरचा मुलगा आहे सर. सॉरी सर. मला आधी सांगत जा ना तुम्ही कोण कोणाचे काय असतात ते. मनात नसतं काय.
माझ्या मनात नसतं काय. मला आधी फक्त सांगत जा, तू प्रोड्युसरचा पोरगा, तू डिरेक्टरचा पोरगा, मी माझं सांभाळून घेईन. पण माहित नसलं तरी असं नाही बोलायला पाहिजे ना. मला नाही रे, माझी लायकीच नाही. मला कोट नाही होत, नको होऊ दे. मी घरात टॉवेल वर फिरतो, मला कशाला पाहिजे मरायला कोट. चांगली पद्धतच. काही सांगायचं असलं ना तरी ज वे आपण नीट सांगू शकतो. इन्सल्ट करण्याची काहीच गरज नाहीये. नको ना. मगाचपासून तुला सांगते असं नको बोलूस पोरांशी. अरे माझ्या मनात नव्हतं, पण मला काय म्हणायचंय की मला सांगा ना आधी. मला माहितीये माझ्यात स्टारडम आहे, पण मला माहितीये ते कोणासमोर दाखवायचंय. तुम्ही नका नाही येत जाऊ आधी प्रोड्युसरची पोरं, डिरेक्टरची पोरं. एक असिस्टंटाचा ठेवा ना, ज्याला आम्ही डायरेक्ट बोलू शकतो, सगळं फ्रस्ट्रेशन काढू शकतो. एक असिस्टंटाचा ठेवा. सगळे ओळखीतले आणले तर कोणाला बोलता येत नाही रे. कलाकारांशी बोलू नाही का, डायरेक्टरला बोलू नाही का, असिस्टंट पाहिजे असतो रे. मला दे ना एक असिस्टंट प्लीज. सर अथर्व म्हणून एक आहे मुलगा. डिरेक्टरचा कोणी आहे का? सर डिरेक्टरचा मुलगा आहे, पण डिरेक्टरांना ते लक्षात नाहीये. अथर्वला पाठव. अथर्वला पाठव. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स. कला क्षेत्रातले सगळे खूप रिलेट करतील. येस, असिस्टंट पाहिजे असतो यार. खूप भारी परफॉर्म केलं तुम्ही. वा वा वा, व्हेरी वेल डन. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात प्रसाद दा. ते स्किट कसं झालं आणि कोणी कसं काम केलं हे सगळं नंतर बोलू आपण. आधी अथर्व नावाचा एक मुलगा आहे आणि तो डिरेक्टरच्या लक्षात नाही, याचं मला एक्सप्लेनेशन द्या. गोस्वामी सर असं काहीतरी सांगत होते की अरे ते असं करतात तसं करतात, आणि तो आहे तो माझा छोटावाला कोण, त्यांना नावं नाही लक्षात. त्यांना दोघांची नावं लक्षात नसतात. ते दोघांना पिल्लू बोलतात. आता जो येईल त्यांना त्याला काम सांगतात, असं तेच बोलतात. वा 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 वा, मजा आली, खूप मजा आली. अल्टिमेट सब्जेक्ट होता. म्हणजे इतके ट्विस्ट रपारप येत गेले त्या स्टोरीमध्ये आणि लाजवाब. पीपी कहर केलायस तू. म्हणजे जे आरेखन होतं ना त्या भूमिकेचं, लाजवाब. म्हणजे सुरुवातीला ते स्टारिझम, मग नंतर तिच्याबरोबरचा तो संवाद को ॲक्टर बरोबरचा, आणि मग मध्ये एक बारीक जागा काढलीस ती मला विलक्षण आवडली. अच्छा, माझी व्हॅनिटी तुला दिली का? हा जो एक राग असतो ना तो, हो अफलातून. आणि मग हळूहळू जसजसं उकलत गेलं की कोण कोण कोणाचा कोण आहे, आणि नंतर तू पायातून थरथरायला लागला. कळस होता, कळस. खूप आवडलं मला तुझं काम आज, तुझं परफॉर्मन्स, आणि स्किट पण अप्रतिम, वंडरफुल. सई कडक परफॉर्मन्स. पीपी यायला लागतंय मला. मला असं वाटतं की यातून आपण काय शिकलो हे थोडं बघूया. मला असं वाटतं की जे एडीज असतात किंवा जे असिस्टंट डिरेक्शनमध्ये जी टीम असते ते उद्याचे होतकरू डिरेक्टर्स आहेत, हे खूप ॲक्टर्स विसरतात. आणि मला असं वाटतं की शक्तीचा दुरुपयोग कुठल्याही पोस्टवरती कधीच कुणीच करू नये, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. खूप सुंदर कॉन्सेप्ट होती, तुम्ही ती सादरही खूप छान प्रकारे केलीत. प्रिया, काय मस्त आवाज लावला होता. म्हणजे काय तुझं व्हॉइस मॉड्युलेशनच्या ट्युशन्स घे, मी पहिली विद्यार्थिनी असं साइन अप करायला. फार मस्त, फार मजा आली. अशा मस्त चोंबडी होतीस एक नंबरची, अडी टाकून बाजूला मग तूप टाकत राहायचं. फारच भारी. विराज मस्त रे, खूप छान. राऊत मजा आली, मजा आली, मस्त. मंडळी, आपुलकीनं एखाद्याचं दुःख ऐकायला जाणंही कधी कधी अंगलट येऊ शकतं. बघूया इथल्या प्रवाशाला याचा काय अनुभव येतोय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी सत्रेकरांना.
सांगली द्या. वासाड्या गाडी जाते चिपळूणला. सांगली कुठे निघालायस? आणि सांगलीकडे वर नजर करून बघू नको हा. सांगली माझी आहे. सांगलीच्या गाडीवर मला जर ड्युटी मिळाली ना मी लय जोरात जाईल. वासाडी बघतो त्या उदर खाली आता. जातो बस एवढंच संपला रोल. ए दरवाजा ओढून घे रे, दरवाजा ओढून घे. काय काम काय तुझा गोळ्या दरवाज. हा टेन सावकाश सावकाश. ओ बाय बसा, सीट खाली झाली. भाऊ बसू. हा बचे ना इकडे बस. हॅलो हॅलो. लयच सर्दी झालेली दिसते. रडते मी. का काही झालं काय? काय सांगू? जाऊ दे, मी नाही सांगत कुणाला. आपलं दुःख कशाला जगाला सांगायचं? नाही काय असे राग मानू नका. म्हणजे कसं आहे, आपल्या मनातलं दुःख जर का मनातच ठेवलं ना ते जड होत. आणि दुसऱ्या माणसाला कुणाला सांगितलं ते हलकं होत. त्याच्यामुळे तुम्ही सांगा, बोला बोला. काय सांगू भाऊ? नवऱ्यानं घराबाहेर काढलं मला. काय एवढं काय झालं? काय नाही, त्याला वाटतं माझं ना त्याच्याकडे लक्षच नाही. मी काय करत नाही त्याच्यासाठी. तुम्हाला सांगते, लग्नाला 8 वर्ष झाले. घरात पाऊल ठेवलंय ना तेव्हापासून फक्त काम नि काम नि काम नि कामच करते मी. हो ना हो, लयच व्यथा आहे हो. नाही तर काय हो, लग्नाच्या वेळेला अग्नीच्या साक्षीनं 7 फेऱ्या घेतो तेव्हा काय म्हणतात, 7 जन्म तुला साथ करीन, तुझी साथ देईन. पहिला जन्मी असं वागवता तो बायकोला तुम्ही. नाही तर काय, नवऱ्या बायकोला काय नोकर समजतात? नोकरच समजतात ते. कुठं कमी पडतो आम्ही? कुठं कमी पडतो? तुम्हाला जे पाहिजे ते सगळं हातात देतो, तुमच्यासाठी सगळं बनवतो, सगळं करतो, तुमच्या डोक्याला तेल लावून देतो, पायाची मालिश करून देतो. आणि तुम्ही काय केलं? साडशी फेकून मारली मला. बायको कोण वाटते तुम्हाला? कुत्रा वाटते का? नसल झेपत तर सोड, चिठ्ठी द्या मला, पण असं नका मारू कुत्र्यासारखं. केवढं दुखतंय हो मला. तुम्हाला केवढी काय हवया केली. नका मारू मला, नका मारू बया देवा. या माणसापासून सोडव मला देवा. मला घेऊन जा रे. मला नाही, मला लय दुखत देवा. अरे बायकोला मारतेस वय? मी मग कोण बेने मी वय? अरे तुझ्यावर लग्न केलंय माकडा तोंड्या, नशीब समज. बायकोला मारतेस, घालीन तुझ्या, घालीन मग. दादा नाही तसं नाही. हे नाही तसं नाही. ते ह्यांना नका चुकतंय बघा. एक तर लाता घालते ती तुम्हाला. हे नाही कशाला करताय हो तुम्ही? अजून लाता घालणार किती? बेसन नाही अजिबात तुम्ही अजिबात. बायको बघ तुझी, केवढं मोठं मन आहे बघ तिचं. बेन एवढ्या त्रास देतेस तरी का तुझी बाजू घेते ती. अरे पण कडे एक तोंडाचा शब्द काढला तरी अजिबात काय बोलायचं नाही तू आता. छान बसून ताई बेसन आहे तुम्ही आता. अजिबात बेसन आहे. हे भाव आहे तुमचा असं समजा. वाटण्या भाव आहे आता मी. अरे मग आहे ना तू भाव, मी काय करू त्याचा? तुम्ही नका ह्याला कोणी अधिकार दिला मला बोलायचा? तुम्ही बोलायला नाही त्याला. सांगते, तुम्ही नका चिडू, तुम्ही जास्त बोलू. त्याला सांगा. तुम्ही काय रे? उतरव खाली, उतरव. बायकोला मारतोस? लाज नाही वाटत? ह्यांना नका बोलू. अरे मला कशाला लाज वाटेल? मी काय केलंय? काय केलं? किती निगरगट्ट माणूस आहेस रे. वर तोंड करून बोलतोयस. आणि बाई माझ्या उंचीचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी वर तोंड करून खाली तोंड करून बोलत तर कसं कळेल कोण
कोण बोलतोय ते मी कळेल तुम्हाला. जोक मारतो वासाड्या बायकोला मारतोस मारतोस वर जोक करतोस काय सांडशी फेकून मारला सांडशी फेकून मारलीस बायकोला. मी नाही सांडशी फेकून मारली हो. ती बाई काय खोटं बोलतीये खोटं बोलतीये ती बाई पिन काढून खोपशील ना तुम्ही सांगा तुम्ही एकदम डायरेक्ट काय समजता कोण तुम्ही बायकांना मी काय समजतच नाही. हा प्रॉब्लेम आहे तुमचा तुम्ही काय समजत नाही ना बायकांना. पुढची माज बंद करा तुमचा. त्यांना नका बोलू हे नाही ताई एक मिनिट मला तुम्हाला नाही काही बोलायचं पण हे बंद करा ताई. हात जोडते मी. हे असं ना भावतं मग या नवऱ्यांना. खेटरांनी पूजा करा त्यांची. आई नका ना त्यांना नका असं बोलू. ताई नका बोलू. हे बघ रे बघ माणसा त्या बाईचे पाय धुवून पाणी पी. अरे हिचे का पाय धुवून मी पाणी पिऊ. अरे ती बाई एवढं होऊन पण तुझी बाजू घेते तुला जरा पण काही वाटत नाही. अरे पण ती बाजू घेणारच ना. तिचा माझा काही संबंधच नाहीये. किती निर्लज्ज माणूस आहेस रे. किती निर्लज्ज आहेस. एवढे अत्याचार सहन करून ती बाई जोडायचं बघते आणि तू तोडायला निघालायस. एक ताई आणि बाई नाही. एक मिनिट माझं ऐकून घ्या. अशा नवऱ्यांच्या विरोधात ना तुम्ही आवाज उठवला पाहिजे तेव्हा हे नवरे वठणीवर येतील. ताई यांना नका ना बोलू. हे नाही तसे म्हणजे लगा लयच भारी बोलताय बरं का. म्हणजे त्यात काय एवढं भारी. ठीक आहे नाही आपलं असंच आपलं. काय करता तुम्ही. मी लॉ स्टुडंट आहे. एका वकिलांकडे प्रॅक्टिस पण करते आता. असं होय. या बाईच्या नवऱ्याच्या विरोधात खटलाच दाखल करून टाकले डायरेक्ट. नाही ते मी करणारच आहे. ते मी करणार आहे. डोमेस्टिक व्हायलन्स बघा यांना डोमेस्टिक व्हायलन्स मुळे आत टाकते मी. ताई तुम्ही एक मिनिट. ताई यांनी तुम्हाला सांडशी मारली ना. ज्या दिवशी जेव्हा सांडशी मारली सगळं सविस्तर सांगा. काय काय झालं कशाला पण कशाला म्हणजे ताई केस करायला लागली तरी करू आपण. तुम्हाला फेऱ्या मारायची गरजच नाही. आता ह्यांच्या कोर्टात फक्त मीच फेऱ्या मारणार. पाहूया आपण. काळजी करायची नाही. बोला तुम्ही बोला ह्यानं काय मी सांगते काय एवढं नव्हतं झालं. ते त्यांना चहा पाहिजे होती तर मी चहा दिली त्यांना. तर चहा मध्ये वाईट जरा साखर जास्त पडली तर ते खवळले आणि मग त्यांनी सांडशी फेकून मारली. बॅग लाज नाही वाटत तुला. चहामध्ये साखर जरा जास्त झाली म्हणून बायकोला मारतोस. ऐका ना मी सांडशी फेकून नाहीच मारलेली आहे हो ताई. तुमच्या नवऱ्याने सांडशी मारली ना. होय नवऱ्यानं मारली. या बघा यानंच मारली. केस डिसमिसच करून टाका. मी नवरा नाही. काय नवरा बाई तुमचा नवरा कोण आहे. नराधम आहे. ऐकलंस काय बोलली बायको तुझी. तू नराधम आहेस नराधम. अरे मी नराधम नाही आहे. तुम्ही कशाला बोलताय. तुम्हाला कळत कसं नाही. मी फक्त या बाईला बोललो बाई काय रडता. वा वा वा. म्हणजे आधी मारायचं आणि मग विचारायचं लागलं का काय झालं. बायकोला त्रास देता लाज नाही वाटत का रे. अरे पण मी हिचा नवरा नाहीच आहे. दुसरा कोणतरी असेल हिचा नवरा. अच्छा मी हिला ओळखत पण नाही बाईला. ओळखत नाही. ए कोर्टात आलास ना की सगळं बरोबर ओळखशील. बाई तुम्ही यांना ओळखता ना. ओळखते. आता बोल. अरे काय बोल मी. अरे मी हिचा नवरा नाहीच आहे म्हणजे नाहीच आहे हिचा नवरा. आता काय करता तुम्ही. नाव काय तुझं. अरुण कदम. आणि बाई तुमचा. वंता कदम. कदम कधी झाला तुम्ही. इथं पत्र लगेच कदम झाले. नाही मी हाय कदमच हाय तर सांगणार ना कदम. वंता कदम. वसाड्या तुझी बायको म्हटल्यावर ती कदमच आणणार असणार तिचा. महाराष्ट्रामध्ये किती कदम आहेत त्याच्यापैकी ही असणार आहे पण ही माझी बायको नाही आहे. खोटं बोलतोस. खोटं बोलतेस तू. खोटं बोलते ह्याला घ्या ना माहिती. बस सोडू नका. बस सोड. एक मिनिट कोण आहे. वगैरे दरवाजा वगैरे. बाजूला अरे हो बाजूला. तिकीट व बसला तिकडे. तिकीट कंडक्टरला बसवते तिकीट न काढ. बाई पिशवी बाजूला करता का. अशी देणं धरून ये. ठेव खाली पिशवी. हा एवढंसं भांडण झालं तर पळून आलीस घरातून. चल उठ चल घरी चल. काय चाललंय. कोण आहात तुम्ही. मी कोण आहे तिला विचारा. कोण आहे. मंगळसूत्र आहे मी तिचं. कोण मंगळ काय म्हणजे काय. म्हणजे काय म्हणजे हा तिचा नवरा आहे. हा नरधम आहे वाचारा. यांनी सांची फेकून मारलेली आहे. काय बोलला. या वाचाऱ्याने सांची फेकून मारली आहे. एक मिनिट. वने
हा बारका पोकेमॉन कोण आहे? कदम आहेत. हे पण कदम आहेत? अरे मीच कदम आहे म्हातारे, इकडे मीच कदम आहे. याला सांडशीचं कसं माहित? घरातल्या गोष्टी बाहेर कशा आल्या? लवकर सांगते ते. मी माझ्या माग आले ते इथं बसले आणि त्याने मला चिमटा काढला इथं. बाईक रे बघा, मी चिमटा हिला काढील का ही मला काढील? लाज वाटते काय? भरल्या बस मी चिमटा काढ. तू चल पोलिसात चल. गाडी चल. तुला पोलिसात देतो. चल चल, उतर खाली. दरवाजा खोल आधी. हा उतर. चल चल, पोलिसात देतो तुला. बसून घ्या ते घ्या बसून घ्या. धमाकेदार परफॉर्मन्स, खूप छान कॉन्सेप्ट होते आणि मस्त. प्रसाद दा, अप्रतिम सादरीकरण होतं. तुमच्या दोघांकडे मी जेव्हा बघत होतो, सावत्या आणि चेतू तुझ्याकडे, तेव्हा मला सतत तीच म्हण आठवत होती, कुणाचं काय आणि कोणाचं काय. मधल्या मध्ये तुझं सुरू झालं एकदम, कशात काय नाही. आणि वा अरुण, वनी, मस्त धमाकेदार परफॉर्मन्स, मजा आली. सई, अरुण दादा खूप मजा आली. नेहमीप्रमाणे म्हणजे तिथे बसलेला पॅसेंजर हे तुम्हीच असू शकता. वने खूप छान, खूप छोट्या छोट्या गोष्टी अशा नीट बाजूला काढून त्या एक्झिक्यूट केल्यास त्याची वेगळी मजा आली. पुढच्या महिन्यात जायचं हो सांगलीला. कळवते हा. सावत्या मस्त छोटासा पार्ट होता पण तो एकदम मन लावून केलास. चेतू, मला तुझं काम खूप आवडलं. एकदम मनापासून स्पष्ट, स्खलित, आणि तुझं बेरिंग तू कुठे सोड, म्हणजे तू न सांगताही आम्हाला कळलं की तू लॉयर प्रॉब्ली होणार असशील. मजा आली, मस्त. मंडळी, हास्याची ही घटिका अशीच वाजत राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.